वारकरी चालेल का साध्या कैसे समचरणींची शोभा वगा जगी विठ्ठल उभा येणे विठ्ठले दाविले पिसे येणे विठ्ठले दाविले पिसे कैसे समचरणांची शोभा माझारी पाले गेले पाण्या परी विठ्ठले दाविले श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः स जयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं
वासरमणिरिव तमसां राशिं नाशयन्ति विघ्नानां या कुन्देन्दुचारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिर्विदैवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री रुक्मिणी पांडुरंग समर्थ गोला कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमः पार्वती पते हर 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 महादेव। सीताकांत स्मरणं जय जय राम गणपति बाप्पा मोरया। समचरण सरोजं शांत समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्नीतपाणिं मण्डलं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। ज्ञानेशो भगवान् विष्णु निवृत्ति भगवान् हर सोपान ब्रह्मदेवश्च मुक्ताख्या चित्तलासया। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका आत्मरूप गणेशू केलिया स्मरण सकल विद्यांचे अधिकरण ते वंदुया श्री चरण श्री गुरूंचे। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरांसी। स्वये भानु जो भानु आराधेला तयाचे कुळी दीपपू दिव्य झाला हरिभक्ती लागो नितारी समजता नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा शरण शरण एकनाथा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझ विन शंभो मज कोण तारी। अतुलित बलधामं हेम शैलाभ देहं धनुजवन कृशानं ज्ञानिनाम अग्रगण्यं सकल गुण निधानं वानरानामधीशं
रघुपति प्रिय भक्तं वात जातं नमामि. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी श्री गुरुदेव दत्त यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने सप्तमीपासून मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीपासून पौर्णिमेपर्यंत आयोजित केलेला हा जो नवरात्र उत्सव आहे, श्री दत्त नवरात्र, दत्त संप्रदायामध्ये विशेष असलेला हा नवरात्र उत्सव आहे. की दत्त संप्रदाय असं सांगितलं जातं की हा जो नवरात्र उत्सव आहे सप्तमीपासून पौर्णिमेपर्यंतचा हा साजरा केला जातो दत्त संप्रदायामध्ये. म्हणून आपण या 9 दिवसांच्या दत्त नवरात्राला या ठिकाणी प्रारंभ केला. ज्या ज्या लोकांची कुलदेवता ही दत्त भगवंत आहे त्या प्रत्येक व्यक्तीचं प्रत्येक व्यक्तीने हा नवरात्र केला पाहिजे असा हा नवरात्र आहे. आणि या दत्त नवरात्राच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि शिवमहापुराण कथेचं आयोजन केलेलं आहे. शिव म्हणजे काय, शिवमहापुराण म्हणजे काय, ते सर्व पाहायचंय आपल्याला. पण आपली एक परंपरा आहे की कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही मंगलाचरणाने होत असते. जसं माऊलींनी मंगलाचरण केलं, नाथबाबांनी मंगलाचरण केलं, दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामींनी मंगलाचरण केलं, नामदेवरायांनी त्यांच्या गाथेमध्ये मंगलाचरण केलं. असे मंगलाचरणाचे प्रकार सांगितले, वेगवेगळे मंगलाचरण आहेत. जसं माऊली ज्ञानोबराय म्हणतात, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थ मती प्रकाश म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. तेव्हा नाथबाबा सांगतात आम्हाला, नमन तुझं एकदंता एकपणे तुझी आता एकी दावी अनेकता परी एकात मता न मुडी. किंवा नाथबाबा भावार्थ रामायणात पुन्हा सांगता आम्हाला, ओम नमो अनादि आद्या वेद वेदांत वेद्या वंद्या ही परम वंद्या स्वसंवेद्या श्री गणेशा. भावार्थ रामायणात सांगतात. तसंच रामदास स्वामींनी सुद्धा ओम नमो जी गणनायका सकल सिद्धी फलदायका अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा. दासबोधामध्ये मंगलाचरण आहे, गणपतीचं वर्णन आहे. अशा पद्धतीने गणपतीचं वर्णन केलं. तसंच वर्णन नामदेवराय सुद्धा करतात. प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची या सुता चरणावरी ठेवून माथा साष्टांगी आता दंडवत. कसा आहे गणपती? ओंकार स्वरूप रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान, ब्रह्मा विष्णू महेश ज्यातून प्रकट झाले असं गणेश तत्व आहे. गणेश तत्व या गणेश तत्वाला सर्वात पहिले प्रथम नमन करतात, कारण ही बुद्धीची देवता आहे, विद्येची देवता आहे. अशा ह्या गणपती बाप्पांना नमस्कार केला जातो. गणपती ही अशी देवता आहे जिच्याकडे सिद्धी आणि बुद्धी दोन्ही पण आहे. म्हणजे भोग आणि मोक्ष या दोनही गोष्टी गणपती बाप्पांकडून मिळतात. गणपती बाप्पांच्या डाव्या बाजूला देवी बुद्धी आहे आणि गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला देवी सिद्धीचं निवासस्थान आहे. अशा पद्धतीने गणपती बाप्पांच्या दोन्ही बाजूला भोग आणि मोक्ष यांचं निवासस्थान. म्हणजे कसं की गणपती बाप्पांचे सोंड डावीकडे असं म्हटल्यानंतर त्यांचं जी सोंड आहे ती मोदकाकडे असते, म्हणजे भोगाकडे असते. गणपतीचे सोंड उजवीकडे आहे म्हटलं की त्याची सोंड सिद्धीकडे असते, सिद्धीकडे असते. हात कसा आहे त्यांचा? सिद्धी देणारा आहे, तो मोक्ष देतो. एक भोग देतो, एक मोक्ष देतो. असे असलेले हे गणपती बाप्पा, त्यांना नमस्कार करून पुढे सरस्वतीला वंदन करतात. आता अभिनव वाक्यविलासिनी जे चातुर्यार्थ कला कामी ती शारदा विश्वमोहिनी नमिनी असं माऊली ज्ञानोबराय आम्हाला सांगतात. आणि त्यात नामदेवराय हे सांगतात, दुसरी वंदू सारजा की चतुरांनाची आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजा तिच्या चरणराजा दंडवत. या पद्धतीने गणपतीला, त्यानंतर सरस्वतीला वंदन, त्यानंतर पुढे साधू संतांना किंवा गुरुवर्यांना वंदन आहे. आणि अशा गुरुवर्यांना वंदन करून मज हृदयी सद्गुरु जेणे तारीला हा संसार गुरु म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. किंवा नाथबाबा त्यांच्या भागवताची पहिलीच ओवी गुरूंना लिहितात, ओम नमोजी जनार्दना नाही भव अभव भावना न देखोनी मितूपणा नमन श्री चरण सद्गुरुराया. किंवा आता वंदू सद्गुरु जो स्वानंद बोध वज्र पंजरू, स्वानंद बोध वज्र पंजरू असं गुरुला म्हणलंय. असे असलेल्या गुरुला त्यांनी नमस्कार केलाय.
याच संदर्भाने तुकाराम महाराजांचा पहिला अभंग हरिपाठातला बरं का, तुकोबारायांच्या हरिपाठातला पहिला अभंग, न मिला गणपती माऊली सारचा, आता गुरु राजा दंडवत. म्हणजे सर्वात पहिले गणपतीला वंदन, दुसरं देवी सरस्वतीला वंदन, तिसरं गुरुला वंदन. आता हे गणपती आणि सरस्वतीचं वंदन करताना रामचरित मानसमध्ये गोस्वामी तुलसीदास वंदे वाणी विनायको असं म्हटलंय. आधी वाणीला वंदन आणि त्यानंतर मग विनायकाला वंदन आहे. आधी सरस्वतीला मग गणपतीला वंदन, ही परंपरा गोस्वामी तुलसीदासांची. ते काय म्हणतात, वंदे भवानी शंकरो, आधी भवानीला वंदन मग शंकराला वंदन, आधी शक्ती देवतेला वंदन त्यांनी केलंय. अशा पद्धतीने हे सर्व ही वंदन करून आपण आता शिवमहापुराणाच्या प्रस्तुत अशा कथेकडे वळतोय. हे मंगलाचरण सांगितलं बरं का. कसं पद्धतीने मंगलाचरण असतं की कोणकोणत्या देवाला नमस्कार असतो, तसंच आपणही नमन केलंय, वेगवेगळे नमन केली, त्यामध्ये वेगवेगळ्या देवतांची नमस्कार केले. मग पुढे शिवमहापुराण कथेमध्ये शिरत असताना सर्वात पहिला प्रश्न निर्माण होतो, पुराण म्हणजे काय. पुराणांविषयी नारद पुराणात व्याख्या केली. पुराणवम भवती इति पुराणम असं म्हटलंय. जे पुरातन असूनही नित्य नूतन आणि नवीन आहे त्याला पुराण असं म्हटलंय. जे पुरातन असूनही नित्य नूतन नवीन आहे त्याला पुराण म्हणले. पुराणवम भवती इति पुराणम अशी पुराणांची व्याख्या केली नारद पुराणामध्ये. मत्स्य पुराणातही अशीच व्याख्या आहे, पुराणवम भवती इति पुराणम. पुराणांच्या संदर्भात सांगताना पुराणामध्ये काय आहे असा जेव्हा प्रश्न विचारला जातो त्यावेळेस मत्स्य पुराणातली एक व्याख्या समोर येते बरं का. 5 लक्षणं सांगितली पुराणांची. सर्गस्य प्रतिसर्गस्य वंशो मन्वंतराणीच वंशानुचरितम चैव पुराणम पंचलक्षणम असं म्हटलंय. त्यामध्ये सर्ग आहे म्हणजे पृथ्वीची आपली सृष्टीची निर्मिती सांगितली, प्रतिसर्ग सांगितली, त्याचा सृष्टीचा लय प्रतिसर्गमध्ये, त्यानंतर वंश, वंशावळींचे उल्लेख आहेत. हेच सर्व शिवमहापुराणातही आहे बरं का. मन्वंतर आहे, मन्वंतरांची माहिती, वेगवेगळे मन्वंतर सांगितलेत. त्यानंतर पुढे वंशानुचरित, वंशांचे चरित्र सांगितलेत, वेगवेगळ्या वंशांतल्या राजांचे चरित्र त्यांनी सांगितलेत. अशा पद्धतीने हे पंचलक्षण सांगितलेत पुराणांचे. आणि हे पुराणांचे पंचलक्षण सांगितल्यानंतर मत्स्य पुराणात पुराणांचं पंचलक्षण सांगितलं. ज्यावेळेस पुराण पाहतो प्रश्न निर्माण होतो, असे पुराण किती आहेत. देवी भागवतातल्या 3ऱ्या स्कंदामध्ये पहिल्या स्कंदाच्या 3ऱ्या अध्यायातला पहिला श्लोक काय म्हणतात देवी भागवतामध्ये, मद्वयम भद्वयम चैव व्रत्रयम व चतुष्टयम अनापलिंग पुष्काणी पुराणानी पृथक पृथक. मद्वयम, म अक्षरावरून सुरू होणारे 2 मत्स्य आणि मार्कंडेय. भद्वयम भविष्य आणि भागवत, मद्वयम भद्वयम चैव. व्रत्रयम, ब्र या अक्षरावरून सुरू होणारे 3 ब्रह्म, ब्रह्मवैवर्तक आणि ब्रह्मांड. मद्वयम वद्वयम चैव व्रत्रयम व चतुष्टय, व नावाने सुरू होणारे 4 विष्णू, वायू, वाराह आणि वामन, हे 4 पुराण. व चतुष्टय अनापलिंग पुष्कानी, अ ना प लिंग पुष्का असे. मग हे कोणते, अ म्हणजे अग्निपुराण, ना म्हणजे नारद पुराण, प म्हणजे पद्म पुराण, लिंग म्हणजे लिंग पुराण, ग म्हणजे गरुड पुराण, कु म्हणजे कूर्म पुराण आणि स्क म्हणजे स्कंद पुराण. असे हे 18 पुराण आहेत. मद्वयम भद्वयम चैव व्रत्रयम व चतुष्टयम अनापलिंग पुष्कानी पुराणानी पृथक पृथक असे असलेली हे पुराणांची व्याख्या देवी भागवत पुराणामध्ये आहे. भागवतामध्ये पण एक वाक्य आहे, त्या व्याख्येनुसार त्यांनी ब्रह्म, पद्म, विष्णू, शिव, भागवत, नारद, मार्कंडेय, अग्नी असे ते क्रम सांगितलाय बरं त्यांनी. यात त्यांनी सांगताना वायुपुराण आणि शिवपुराण असा भेद दिलाय. आता वायुपुराण म्हणजे या शिवमहापुराणातील वायवीय नावाची संहिता आहे सर्वात शेवटची, ज्याला वायुपुराण असं म्हटलंय. आणि भागवताचे 2 भाग आहेत, एक श्रीमद भागवत आणि एक श्रीमद देवी भागवत. दोघांमध्ये सुद्धा श्रीकृष्णाची कथा आहे, श्रीकृष्ण जन्माची कथा आहे. फक्त भागवतामध्ये श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे अवतार सांगितले, देवी भागवतात ते कालीचे अवतार सांगितले. भगवान श्रीकृष्ण हे कालीचे अवतार देवी भागवत महापुराणामध्ये सांगितले. असे असलेले भागवत आणि देवी भागवत फरक काय, एक पुरुष प्रधान एक प्रकृती प्रधान, दोन्ही सारखे. 18,000 श्लोक आहेत, 12 स्कंद आहेत,
सर्व कथानक जवळपास 90% कथानक इकडे सारखंच आहे. फक्त तिकडे भगवान विष्णूद्वारे केलेले, इकडे देवीद्वारे केलेले. फरक एवढाच. मधुकैटभात तिकडे विष्णूद्वारे, इकडे देवी शक्तीद्वारे झाला. फरक एवढाच. भागवत फरक नाही, दोन्ही सारखेच पुराण, दोन्हीमधल्या कथाही सारख्याच. मग आता फरक काय? फरक त्यामध्ये इतकाच करता येतो की भागवत पुराण हे पद्मकल्पातलं आहे आणि देवी भागवत हे सारस्वत कल्पातलं. तसं शिवमहापुराण हे श्वेत वाराह कल्पातलं. शिवमहापुराणातल्या कथा ज्या आहेत ना त्या आपल्याला खूप जवळच्या वाटतात. याचं कारण आहे, याचं कारण ते श्वेत वाराह नावाच्या कल्पामध्ये झालेलं. श्वेतवाराह कल्प, श्वेतवाराह कल्पातल्या कथा आहेत शिवमहापुराणामध्ये. मग असे असलेले हे पुराण किती आहेत किंवा त्यांची श्लोक संख्या किती? असे 100 कोटी श्लोकांचं एकच पुराण होतं असं म्हणतात. 100 कोटी श्लोकांचं. आणि त्याचं मग पुढे व्यासांनी विभाजन आणि संक्षेप केला आणि 4 लाख श्लोकांमध्ये 18 पुराण बसवले. 4 लाख श्लोकांमध्ये 18 पुराणही बसवून टाकले व्यासांनी. असे असलेले हे 18 पुराण, ही पुराण कथा सांगण्याची पद्धती अशी होती की यज्ञ आरंभ केला जायचा आणि यज्ञाचा जो मधला काळ राहता, ज्यावेळेस मधली वेळ आहे, दुपारची वेळ आहे, ज्यावेळेस यज्ञ थांबलेला आहे, निवांत बसलेले लोक, त्यावेळेला काहीतरी प्रश्न विचारायचा, त्या प्रश्नाच्या उत्तरादाखल पुराण यायची. असे असलेले पुराणांचा विचार असा येतो. श्रोता वक्ता संबंध पुराणामध्ये असा येतो. यज्ञ काळामध्ये पुराण सांगण्याची कथा आहे ही परंपरा रूढ आहे. अजूनही अनेक ठिकाणी यज्ञ चालू असतात आणि त्याच्या दरम्यान जो काळ असतो त्याच्यामध्ये कथा सांगण्याची परंपरा आहे. प्रश्न विचारतात, उत्तर देतात. प्रश्न विचारणारे शौनक आहेत, उत्तर देणारे सूत मुनी आहेत. पण त्यांच्याही आधी पुराणांची निर्मिती स्कंद पुराणामध्ये सांगतात बरं का. स्कंद पुराण सांगताना असं सांगतं की देवी पार्वतीने प्रश्न विचारले, भगवान शिवांनी उत्तर दिले. या दोघांच्याही संवादातून जे काही प्रकट झालं ते पुराण आहे. शिवपार्वती संवाद माऊली ज्ञानोबराय सुद्धा सांगतात, या गीतार्थाची थोरी स्वये शंभूमीवरी जेत भवानी प्रश्न करी चमत्कारोनी ते तर हरू म्हणे नेणीजे देवी जैसे का स्वरूप तुझे ते हे नित्य नूतन देखीचे गीता तत्व. देवीचं स्वरूप अहो ते पुरातन असूनही भगवान शंकरांना कशी तैसे हे नित्य नूतन. पुराणांची व्याख्या किती सांगितली ना, पुरातन असून नित्य नूतन आहे ते पुराण आहे. मग माऊली ज्ञानोबरायांनी त्या ज्ञानेश्वरीमध्ये किंवा त्या गीता तत्वामध्ये जे काही सांगितलं ते हे पुराणच आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे गीता तत्व, गीता तत्वामध्ये शिवपार्वती संवाद आहे म्हणजे ते एक पुराण कथाच आहे असं मानता येतं आपल्याला या गोष्टी. म्हणून याविषयी रामचरितमानसकार गोस्वामी तुलसीदासजी महाराज काय म्हणतात, भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वास रूपिणी प्रश्न श्रद्धेने विचारावा उत्तर विश्वासाने द्यावा. प्रश्न श्रद्धेने विचारावा उत्तर विश्वासाने द्यावा. कारण उत्तर देताना विश्वास असला पाहिजे का आपण ठाम मत आहे तर उत्तरावर ठाम असलं पाहिजे. आणि प्रश्न विचारताना श्रद्धा असली पाहिजे, समोरचा योग्यच उत्तर देईल ही श्रद्धा असली पाहिजे. म्हणून प्रश्न श्रद्धेने विचारावा उत्तर विश्वासाने द्यावं. असं श्रद्धा आणि विश्वास यांच्या संवादातून हे पुराण प्रगट झाले. हा फक्त पती पत्नीचा संवाद नाही बरं का, हा गुरु शिष्याचा संवाद आहे. भगवान शिव हे आदी गुरु आहे, आदिनाथ म्हणले त्यांना. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मचिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष वळाला गैनी प्रसादे निवृत्ती दाता ज्ञानदेवा सारच होते. आमची ही वारकरी संप्रदायाची परंपरा सुद्धा आदिनाथापासून आहे. जरी इकडे नाथबाबांची परंपरा सांगतात ती आदिनारायणापासून लावलेली असली ना तरी आदिनाथ आणि आदिनारायणामध्ये फरक नाहीये. कारण आम्हाला सांगितले हरिहरा नाही भेद, हरिहरा भेद नाही नका करू वाद हे सांगितले आम्हाला. म्हणून आदिनाथ असो किंवा आदि नारायण असो हे एकच आहेत, यांच्याकडूनच बोध आला. म्हणजे आमचे जे काही वारकरी संप्रदाय आहे हा फार पुरातन आहे, इतका पुरातन आहे की वेदांच्याही आधीचा आहे हे मांडता येतं आम्हाला. सृष्टी निर्मितीच्या आधी आदिनाथ आणि आदिनारायण हे होते आणि त्यांचा जो संवाद झाला तो सृष्टीच्याही पूर्वीपासूनचा आहे. भगवंत 28 युग उभे असे तसे उभे नाही, पहिल्या कल्पात भगवंत आले. 28 युग होऊन गेले, 28 कलियुगे, अष्टाविंशती तमे कलियुगे संकल्पामध्ये म्हणतो आपण, म्हणतो का नाही.
अष्टाविंशती तमे कलियुग, 28वा कलियुग, भगवंत पहिल्या कलियुगात आला. एवढं जुना आमचा वारकरी संप्रदाय. आणि या वारकरी संप्रदायामध्ये शिवमहापुराणाची कथा, शिव हे तत्व अगाध आहे, कल्याणकारी आहे. अशा पद्धतीने हे शिवमहापुराण कसं आहे तर 7 संहिता आहेत, 12 खंड आहेत, 457 अध्याय आहेत आणि 24,000 श्लोक आहेत. असं असलेले हे शिवमहापुराण. त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा स्कंद महापुराणांतर्गत 7 अध्याय हे महात्म्याचे येतात. महात्म्य आजपर्यंत फक्त 3च पुराणांना झाले बरं का. महात्म्यांचा विचार करायचा फक्त 3च पुराणांना आहे. पहिलं भागवत पुराण आला, दुसरं देवी भागवत आला आणि दुसरं शिवपुराण आला. 3च पुराणांना महात्म्य आहे. चौथ्या कोणत्याच पुराणाला महात्म्य हा प्रकार दिलेलाच नाही त्यांनी. म्हणजे पूर्वापार परंपरेने हे 3 पुराण चालत आलेले होते म्हणून यांचं महात्म्य वर्णित केलंय. असं असलेले हे शिवमहापुराण ब्रह्म, पद्म, विष्णू या 3 पुराणांनंतर क्रमाने 4थं पुराण येते. यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या संहितांचे वर्णन दिलेत त्यांनी. विद्येश्वर संहिता असेल, रुद्र संहिता आहे, त्यामध्ये शतरुद्र संहिता, कोटी रुद्र संहिता, उमा संहिता, कैलास संहिता आणि वायव्य संहिता, अशा 7 संहितांमध्ये शिवमहापुराण बांधले. 24,000 श्लोक. मी स्वतः महिनाभर कथा केली बरं का. श्रावण महिनाभर 32 दिवस कथा, दररोज 2 तास. अर्धच पुराण झालं नाही. एवढं मोठं शिवमहापुराण आहे. कथा खूप सुंदर आहे, विस्तृत आहे. तुम्ही जितकं ऐकाल तर ते प्रचंड आहे. शिवमहापुराण ग्रंथ प्रचंड प्रचंड म्हणलंय त्याला. हा ग्रंथ इतका आहे असं म्हणू नका बरं का. याच्यापेक्षा मोठा ग्रंथ आहे हा, कारण हे संक्षेप आहे व्यासांनी केलेला. याच्याही पेक्षा मोठा ग्रंथ 1,00,000 श्लोक आहे त्याच्यात असं म्हटलंय. याच ग्रंथामध्ये शिवमहापुराणात त्याचं वर्णन 1,00,000 श्लोक आहे. त्यामध्ये श्रोता वक्ता संबंध पाहताना भगवान शिवांनी नंदिकेश्वरांना हे ज्ञान दिलं किंवा देवी पार्वतीला दिलं. पुढे नंदिकेश्वरांपर्यंत आलं. नंदीने सनत कुमारांना हे ज्ञान दिलं. सनत कुमारांनी व्यासांना हे ज्ञान दिलं. व्यासांनी पुढे सुतांना दिलं. सुतांकडून शौनकांपर्यंत पोहोचले. हेच ज्ञान ब्रह्मदेवाला भगवान विष्णूने हंस रूपात दिलं. ब्रह्मदेवाने पुढे नारदांना दिलं. नारद आजही कथा करत फिरतायत. असं हे शिवमहापुराण आहे. आणि ही कथा घडते नैमिषारण्यात सुरुवात होते. सुत संवादाचा संवाद कुठे घडतो ते सांगतोय. नैमिषारण्य नावाचं स्थान आहे, त्या ठिकाणी कथा घडते. मग नैमिषारण्यात शौनक आधी दिवशी पोहोचले कसे याचं थोडक्यात कथानक पाहूया आणि मग पुढे जाऊ दे. शौनकांचं स्वतःचं एक विद्यापीठ आहे बरं का. पूर्वी विद्यापीठ प्रक्रिया होती. प्रत्येकाचं नावाचं एक विद्यापीठ. वशिष्ठांचं विद्यापीठ, विश्वामित्रांचं विद्यापीठ, शौनकांचं विद्यापीठ. आणि त्याच्यात प्रक्रिया अशी होती, एका विद्यार्थ्याला एकच शिक्षक शिकवणार. मग विचार करा, विद्यार्थी किती असतील आणि शिक्षक किती असतील. त्या महाभारताच्या युद्धाचं वर्णन करताना असं केलंय, 6.5 अब्ज लोक त्या युद्धामध्ये मेले होते म्हणे. 6.5 अब्ज. आत्ताची लोकसंख्या 7 अब्ज काहीतरी आहे पुढे. त्यावेळेस 6.5 अब्ज मेले होते त्या महाभारताच्या युद्धामध्ये, असं वर्णन आहे. स्वामी अडगडानंदांनी त्यांच्या यथार्थगीतेत लिहिले, ही माहिती दिली. मग अशा पद्धतीने त्या शौनकाचं गुरुकुल होतं आणि त्या गुरुकुलाचे, त्या विद्यापीठाचे ते कुलगुरू होते. त्यांचं शौनक हे विद्यापीठ आहे. ते 60,000 विद्यार्थी शिकतायत. आणि काय झालं, महाभारताचं युद्ध संपलं. कालांतराने युधिष्ठिर आदी सर्वही 5ही भावंड स्वर्गारोहणाला गेले. त्यानंतर पुढचा प्रसंग की परीक्षित आणि व्रज या दोघांनी एक राज्य घालण्यात दिल्या. एकाला हस्तिनापूरची आणि एकाला इंद्रप्रस्थाची. पुढे परीक्षिताच्या कार्यकालामध्ये कलियुग आला. भागवतात वर्णन याचं. कलियुग आला आणि हा कलियुग आला आहे हे त्यांना माहीत होतं म्हणून शौनकादी मुनी आधी विष्णुदेवांकडे, त्यानंतर ब्रह्मदेवांकडे जातात आणि ब्रह्मदेवांना प्रार्थना करतात. काय प्रार्थना करतात? हे ब्रह्मदेवा, आता कलियुग येणार आहे म्हणून आम्हाला असं स्थान सांगा ज्या स्थानी आम्ही काहीतरी कथा करू शकतो, काहीतरी यज्ञ करू शकतो. यज्ञासाठी जागा आहे. देवी भागवतात कथा होती. देवी भागवत महापुराणात ही कथा येते अशीच. आणि मग ब्रह्मदेव काय करतात? ब्रह्मदेव त्यांच्या हातात असलेलं नेमी नावाचं चक्र सोडतात. ब्रह्मदेवाकडे नेमी नावाचं चक्र आहे. जसं भगवान शिवांकडे भवरेंदू नावाचं चक्र आहे. भगवान शिवांकडे भवरेंदू. त्यानंतर देवी शक्तीकडे म्हणजे पार्वतीकडे मृत्यू मंजिरी नावाचं चक्र आहे. मृत्यू मंजिरी. भगवान विष्णुदेवांकडे कांता नावाचं चक्र आहे.
तुम्ही म्हणशाल मग सुदर्शन वेगळे. भगवान विष्णूकडे स्वतःच असलेलं कांता नावाचं चक्र आहे. आणि सुदर्शनाचा विचार करताना असा केला जातो की सुदर्शन हे सर्वात पहिले भगवान शिवांचंच. विष्णुदेवांनी तपश्चर्या केली. वर्णन आहे शिवपुराणामध्ये. भगवान विष्णुदेवांनी शिवाची तपश्चर्या केली. शिवाने ते चक्र भगवान विष्णूंना दिलं. पुढे भगवान विष्णुदेवांनी देवी पार्वतीच्या काली अवतारामध्ये तिला दिलं, पार्वतीला. पार्वतीने पुढे परशुरामाला दिलं म्हणे. परशुराम ते तपश्चर्या करत होते भगवान शिवांची, त्यावेळेस परशुरामांना दिलं. आणि परशुरामांनी पुढे भगवान श्रीकृष्णांना दिलं. अशा पद्धतीने ते सुदर्शन चक्र भगवान श्रीकृष्णांपर्यंत आलंय. ही परंपरा आहे बरं का, या परंपरेने आलं. पण भगवान विष्णू देवांचं स्वतःचं असं कांता नावाचं चक्र आहे. हे कांता नावाचं चक्र सांगितलं. असं जर ते ब्रह्मदेवाचं नेहमी नावाचं चक्र होत होतं. ते नेहमी चक्र ब्रह्मदेवाने सोडलं आणि एका निमिषामध्ये, म्हणजे डोळ्याची पापणी लावण्याच्या काळात एका निमिषात ते संपूर्ण 14ही भुवन फिरून पृथ्वीवर पोहोचलं. आणि पृथ्वीवर एका ठिकाणी पोहोचलं तर सप्तपात्रात भेदून खाली चाललं, सडक खाली निघालं. ते त्यावेळेस काय केले, शौनकादिक मुनी त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी पाहिलं की ते चक्र खालच्या दिशेने चाललंय. त्यांनी देवी शक्तीची प्रार्थना सुरू केली. या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः. अशा पद्धतीने देवी शक्तीची उपासना, देवी शक्तीची प्रार्थना केली. आणि देवी शक्तीने ललितांबिका नावाच्या रूपात प्राकट्य केलं आणि ते चक्र थांबवलं. ते चक्र स्थिर केलं. हलवू नका रे दादा, जसं आहे तसं चालू द्या व्यवस्थित. हॅलो 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 हॅलो. अशा पद्धतीने ते नेहमी नावाचं चक्र थांबवलं देवी शक्तीने. ज्या ठिकाणी हे चक्र पडलं त्या ठिकाणाला चक्रतीर्थ असं नाव झालं बरं का, चक्रतीर्थ नाव. आणि त्या चक्रतीर्थाचं पाणी असेल ते पाणी आटतही नाही आणि साठतही नाही, म्हणजे वाढतही नाही, कमी होत नाही. काय ते कमाल असेल भगवंताचं चक्रतीर्थ. पाताळातून पाणी येतं तिथे, पाताळातून. आणि मग अशा असलेलं ते चक्रतीर्थ त्या ठिकाणी यांनी हे जे शौनकादिक मुनी होते, शौनकादिकांचे होते गुरुकुलाचे सर्व विद्यार्थी आणि शौनक मुनी, शौनक ऋषी, यांनी काय केलं, त्या ठिकाणी बृहस्पती सौ नावाचा यज्ञाला सुरुवात केली. काही ठिकाणी त्यांनी विष्णू याग केला असं वर्णन आहे. शिवमहापुराणात बृहस्पती सौ नावाचा यज्ञ केला असं म्हणते. बृहस्पती सौ म्हणजे भगवान बृहस्पतींचं त्या ठिकाणी आवाहन केले, त्यांची स्थापना, म्हणजे गुरुतत्वाचं. म्हणजे गुरुतत्वासाठी त्यांनी यज्ञ केला. असा यज्ञ सुरू असतानाच एकदा काय झालं की त्या ठिकाणी महर्षी सूत आले, सूत मुनी त्या ठिकाणी आले. आणि सूत मुनींना आलेलं बघून त्या शौनकादिकांनी त्या सुतांना नमस्कार केला. सुतांना नमस्कार करता क्षणी त्यावेळेस त्या ठिकाणी विचार असा आला की सूत हे वयाने लहान आहेत तरीही त्यांना नमस्कार का केला. इकडे लक्ष द्या. सूत हे वयाने लहान आहेत तरीही त्यांना नमस्कार का केला, तर ते वक्ता म्हणून आहेत म्हणून त्यांना नमस्कार केला. सूत शब्दामध्ये सर्व काही आहे. सूत आणि शौनक. संस्कृत बघायचं ना आपल्याला, संस्कृत शब्दाचे अर्थ बघत चालायचं पुढे. जसं धृतराष्ट्र म्हणल्यानंतर ज्याने राष्ट्राला धरून ठेवले, धृत अधिक राष्ट्र, ज्याने राष्ट्राला धारण केलं, राष्ट्राला धरून ठेवले, एक छत्री अंमल कैक वर्ष होता धृतराष्ट्राचा, म्हणून तो धृतराष्ट्र. नावाचं सर्व काही. युधिष्ठिर जो युद्धामध्ये स्थिर असतो, युधी अधिक स्थिर असे ते भेद आहे. जो युद्धामध्ये कायम स्थिर असतो त्याला युधिष्ठिर म्हटलंय. हे शब्दांचे अर्थ आहेत, असे अर्थ लावायचे असतात. तसा सूत आणि शौनक. सूत म्हणजे कोण, शौनक म्हणजे कोण. सूत जसा सूत म्हणजे धागा. हरि ओम. अशा पद्धतीने त्या सुतांचा विचार करत होता आपण. सूत या शब्दाचा अर्थ वेगवेगळा बरं का. एक अर्थ होतो पुत्र म्हणजे मुलगा, सूताचा अर्थ मुलगा असाही होतो. सूत या शब्दाचा अर्थ होतो धागा. धागा कुठून कुठपर्यंत, तर तो धागा असा आहे
कसा आहे, भक्ताला भगवंतापर्यंत पोहोचवणारा धागा सूत आहे. अशी असलेली सूत, सूत म्हणजे सूत्रधार. संस्कृतमध्ये नाटकांची एक विशेष परंपरा आहे बरं का. त्या नाटकांमध्ये सूत्रधार असतो. सर्वात पहिले कोणतरी येतं, कथेची पार्श्वभूमी सांगतं, ते जातं, पुढे नाटक सुरू. परंपरा आहे. मागे दूरदर्शनवर उपनिषद गंगा नावाचा कार्यक्रम लागायचा. त्यामध्ये सुद्धा सुरुवातीला एक सूत यायचा. तो एक नाटकात सांगा, सूत्रधार. असा हा सूत्रधार आहे, ज्याने सूत्र धरलेलं आहे हातामध्ये, असा तो सूत. त्याला सूत म्हणतोय. सूत दोन सांगितलं, एक उग्रश्रवा आणि ते रोमहर्षण. काही ठिकाणी रोमहर्षणांचा उल्लेख, काही ठिकाणी उग्रश्रवांचा उल्लेख आहे. शिवमहापुराणामध्ये दोघांचाही उल्लेख येणार आहे. दोघांचाही उल्लेख आहे शिवमहापुराणाचा. काही ठिकाणी त्यांनी उग्रश्रवाणी कथा सांगितल्यात, काही ठिकाणी रोमहर्षणाने कथा सांगितल्यात, असे वर्णन आहे. मग हे सांगत असताना आपण आधी शौनकाचा अर्थ पाहू, मग उग्रश्रावांकडे जाऊ. शौनक, शुनक या शब्दावरून शब्द झालेला आहे. शौनक, शुनक म्हणजे कुत्रा. श्रोता कसा असावा, श्रोता कुत्र्यासारखा असावा. त्याचे कान हे इतके विशाल असावे, श्रोत्याचे कान इतके विशाल असावे, बारीकातलं बारीक आणि मोठ्यातलं मोठं त्याला ऐकता यावं. माणसापेक्षाही कुत्र्याचे कान खूप तेज असतात बरं का, कारण विज्ञानाने सिद्ध केले. म्हणून शौनक म्हणजे शुनक या शब्दावरून आला, म्हणजे कुत्रा. श्रोता कसा असावा, तो कुत्र्यासारखा असावा, ऐकावं, कायम ऐकत राहावं, बहुश्रुत असा असावा, म्हणून शौनक म्हटलं. आणि इकडे सूत, उग्रश्रवा असतो. उग्र अधिक श्रवा. उग्र म्हणजे मोठ्या प्रमाणात, श्रवा म्हणजे ऐकलेलं आहे. ज्याने मोठ्या प्रमाणात ऐकलेलं आहे त्याला उग्रश्रवा म्हणावं. आणि दुसरे आहे रोमहर्षण. ज्यांचे रोम किंवा ज्यांचे रोम हे हर्षित झाले, रोम हर्षित होणे, म्हणजे शरीरावरचे रोम आहेत ना, ते प्रत्येक रोम 3.5 करोड रोम आहेत आपल्या शरीरावर, असं म्हटलंय बरं. काही ठिकाणी वर्णन बदलतं, पण 3.5 करोड रोम आहेत असं म्हटलं. मग ते रोम ज्याचे हर्षित होते, ज्याच्या कथेने, ज्याची कथा ऐकून, त्याच्या तोंडून कथा ऐकून रोम हर्षित होतात, त्याला रोमहर्षण म्हटलंय. रोमहर्षण म्हणजे एक उग्रश्रवा, ज्यांनी मोठ्या प्रमाणात ऐकले. मी कायम सांगत असतो, हनुमान माझं नाही माहिती कीर्तनकार कसा असावा. कीर्तनकारची थोडक्यात व्याख्या मी स्वतःच केली म्हणून सांगतोय बरं का. कीर्तनकार हा बहुश्रुत असावा, कायम ऐकत राहा, कायम ऐकत राहा. कारण जितकं जास्त ऐकलं तितकं जास्त बोलता येतं, म्हणून कायम ऐकत राहा, बहुश्रुत असावा. दुसरं सांगितलं बहुवाचनीय असावं, तर त्याने जे हातात येईल ते वाचावं. मग ते कोणत्याही प्रकारचं असो, चांगलं असो, वाईट असो किंवा अश्लील असो, त्याने वाचलं पाहिजे. कारण त्यातून सुद्धा त्याला घेण्यासारखं असतं. मागे आपण प्रवचनाला गेलो होतो, आदल्या दिवशी व्हॉट्सअपवर एक कथा वाचली, तीच कथा दुसऱ्या दिवशी दृष्टांत म्हणून सांगितली. तीच कथा जशी तशी दृष्टांत म्हणून कुठेही मिळेल तिथे वाचत राहावं. ती कथा इथे डिग्री पडे बसून गेली अशा पद्धतीने. मग हा विचार करत असताना कीर्तनकर अशा पद्धतीने त्यांनी खूप वाचनही करावं आणि त्या दोघांची सांगड घालण्यासाठी चिंतन करावं, कायम चिंतनात असावं. कोणतरी ती सांगड, जे ऐकलंय, जे वाचलंय, सांगड घालत पुढे चालू. तो फार बोलला पाहिजे असं नाही, त्यांनी थोडं जरी बोललं ना तरी ते फार असतं. असं ते त्या ठिकाणी वक्ता असा असावा असं सांगितलंय. मग त्या ठिकाणी यांनी त्या चक्रतीर्थावर, त्या नैमिषारण्य नावाच्या ठिकाणी ते चक्र पडलं म्हणून नैमिषारण्य नाव पडलं. अरण्य 4 होते त्या काळामध्ये भारतात. 4 अरण्य होते. सर्वात पहिलं बद्रिकारण्य, दुसरं नैमिषारण्य, तिसरं दंडकारण्य आणि चौथं द्वैपारण्य. खालून पाहायला सुरुवात करायची, सर्वात शेवटून. ज्या ठिकाणी 3 सागरांचा संगम झालाय तेथून तुंगभद्रा नदीपर्यंत द्वैपारण्य मानावं. तुंगभद्रा नदीपर्यंत, तुंगभद्रा नदीपासून नर्मदा नदीपर्यंत दंडकारण्य मानावं. जे आपलं महाराष्ट्र दंडकारण्यामध्ये हे दंडकारण्य मानावं. तेथून वरती नैमिषारण्यापर्यंत, म्हणजे गंगा यमुनाच्या गंगा नदीपर्यंत, नर्मदेपासून गंगेपर्यंत, याला मध्य भारत असं म्हटलंय. मध्य भारताच्या वरती उत्तर दिशेला सरस्वती नदीपर्यंत नैमिषारण्य सांगितलंय आणि नैमिषारण्याच्या उत्तरेला बद्रिकारण्य सांगितलंय. असे 4 अरण्य त्या काळात होते. या 4ही प्रकारचे अरण्यांचे वर्णन त्या ठिकाणी आले. असे हे 4ही अरण्य, त्यापैकी एक असलेलं नैमिषारण्य आणि त्या ठिकाणी चालू असलेली याची ही कथा. सुतांनी प्रश्न विचारावा आणि शौनकांनी उत्तर द्यावं. शौनकांनी प्रश्न विचारावा आणि सुतांनी उत्तर द्यावं. सुत उत्तर देतात आणि अशा पद्धतीने हा पुराणांचा जन्म, ही पुराणाची जन्मकथा आहे.
देवी भागवत महापुराण. आपल्याला प्रारंभ पुराणाला करायचं आहे म्हणून त्याची पार्श्वभूमी सांगणं आवश्यक आहे, म्हणून एवढी पार्श्वभूमीच होती. असे असलेले हे शौनकजी प्रश्न विचारतायत सुतांना. काय म्हणतात? शिवमहापुराण सुरुवाती बरं का. या पुराणांचं ज्यावेळेस अभ्यास आपण करतो ना, एक क्रम आहे बरं त्या पुराणांच्या अभ्यासाचा. सर्वात पहिले ब्रह्मपुराण अभ्यासावं, त्यानंतर पद्मपुराण अभ्यासावं, त्यानंतर विष्णू पुराण अभ्यासावं, क्रमाने चौथं शिवपुराण सांगितलंय, 5वं भागवत सांगितलंय. शिवपुराण अभ्यासशिवाय भागवत अभ्यासू नये असं म्हटलंय. का माहितीये की भागवतातल्या कथेची पार्श्वभूमी शिवपुराणात आहे. भागवतात गोलोक धाम म्हटलंय, शिवपुराणात सांगितलंय भगवान शिवांनी गोलोक धामाची निर्मिती केली आणि त्या ठिकाणी भगवान कृष्णांची स्थापना केली. गोलोक धामाची निर्मिती भगवान शिवांनी केली. शिवमहापुराणातल्या कथा येते. शिवमहापुराणात असंही वर्णन आहे की राधेची जी आई आहे, तिचं नाव कलावती सांगितलंय, तिच्या मागच्या जन्माचा उल्लेख शिवमहापुराणात आहे. म्हणून आधी शिवपुराण वाचावं, मग पुढे भागवताकडे जावं. तोपर्यंत भागवत कळत नाही. म्हणून भागवत काढण्यासाठी ही पार्श्वभूमी आहे, एक क्रम आहे बरं त्यांचा. ब्रह्मापासून ब्रह्मांडापर्यंत, ब्रह्म असेल ब्रह्मांड किंवा ब्रह्मांडापासून ब्रह्मापर्यंत, पिंडी ते ब्रह्मांडी, हे इथूनच तर आहे. हेच ब्रह्मतत्व आहे, हेच ब्रह्मांड तत्व आहे. असं असलेलं ही एक लिंक आहे बरं का पुराणांची. क्रमाक्रमाने आहे. यावर अनेक चिंतन झाले, हे क्रम कसा लावायचा. पण हा एक विशेष क्रम आहे, ब्रह्म, पद्म, विष्णू आणि त्यानंतर शिवपुराण. आणि या क्रमाने पुराण सांगत असताना ह्या क्रमाचा उल्लेख आहे ना मुद्गल पुराणात येतो बरं का. मुद्गल पुराणामध्ये ते शौनकजी काय म्हणतात, तुम्ही आम्हाला सर्वात पहिले ब्रह्मदेवाची कथा सांगितली ब्रह्मपुराण, त्यानंतर पद्मपुराण सांगितलं, त्यानंतर विष्णू पुराण सांगितलं, त्यानंतर शिव सांगितलं. असे ते क्रमाने सांगतात. आम्हाला या कथा सांगितल्यात तुम्ही, मग आम्हाला पुढे काहीतरी सांगा की याच्याही पेक्षा वेगळं काहीतरी सांगा. म्हणून ते दक्ष राजा आणि मुद्गलाचा संवाद सांगतात. मुद्गल मुनी आणि दक्ष राजाचा संवाद, तेथून प्रकट झालं 9 खंडांचं मुद्गल महापुराण. भगवान गणपती बाप्पांच्या कार्याचे सर्व काहीतरी मुद्गल महापुराणाचं म्हणतात. खूप छान ग्रंथ आहे मुद्गल महापुराण. असं असलेल्या ह्या ज्या कथा आहेत, हा जो क्रम आहे, याच क्रमामध्ये शौनकांनी विष्णू पुराणाचं पूर्ण झालं आणि पुढे प्रश्न विचारला. हे स्तुत महाप्राज्ञ सर्व सिद्धांत विप्रभो आख्याही मे कथा सारं पुराणानां विशेषतः. हे स्तुत महाप्राज्ञ, हे स्तुत महाप्राज्ञ आहात, आम्हाला सर्व सिद्धांताने भरलेलं अशा या एखाद्या पुराण कथेची किंवा पुराणांचं कथासार ज्यात आहे त्याचं वर्णन करून सांगा. आख्याही मे कथासारं पुराणानां विशेषतः. सदाचारस्य सद्भक्ती विवेको वर्धते कथम स्वविकार निरासस्य सज्जनै क्रियते कथम. म्हणजे सदाचार सद्भक्ती विवेक हे कशाने वाढेल ते सांगावं. स्वविकारचं निरसन कसं होईल, कशाने होईल ते आम्हाला सांगावं. पुढे ते म्हणतात जीवाश्च्या सुरतां प्राप्त हा प्रायो घोरे कदा विहह. जीवाश्या सुरता प्राप्त प्रायो घोरे कदा विह तस्य संशोधने किम ही विद्यते महामाय. असं म्हटलेलं आहे त्या ठिकाणी. हे सर्व एक प्रश्न शौनकांनी विचारले. प्रश्न काय आहेत थोडक्यात सांगतो. पहिला प्रश्न, पुराणांच्या कथांचं साररूपाने विवेचन करा, हे त्यात वर्णित होतं. दुसरा प्रश्न सांगितला, सदाचार सद्भक्ती आणि सद्विवेक कशा पद्धतीने वाढेल त्याबद्दल सांगा. तिसरं विचारतात सज्जन लोक स्वविकारांचं निरसन कसं करतात. चौथं विचारलं कलियुगामध्ये असुर स्वभावाच्या लोकांची मुक्ती कशी होते. आणि पाचवं विचारलं या सर्वांमध्ये सर्वश्रेष्ठ साधन सांगा. कसं साधन जे कल्याणकारी आहे, जे मंगलमय आहे, जे पवित्रकारी आहे, त्या साधनाने भगवत प्राप्ती व्हावी आणि अंतःकरण शुद्ध व्हावं, ते साधन आम्हाला सांगा. हा प्रश्न शौनकांनी विचारला सुतांना आणि उग्रश्रवासूत उत्तर देण्यास सुरुवात करतात. सर्व शास्त्राने परिपूर्ण भक्ती वाढवणार, भगवान शिवांमध्ये संतुष्ट करणार किंवा भगवान शिवांमध्ये आपल्याला भगवान शिवांची प्राप्ती करून देणार. शिव म्हणजे काय? शिव म्हणजे कल्याण. ज्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला कल्याण दिसतं. कल्याण म्हणजे काय? सुख आणि दुःख यांच्याही पेक्षा तिसरी अवस्था म्हणजे कल्याण अवस्था. सुख दुःखातीत जी अवस्था असते तिसरी अवस्था, त्याला कल्याण म्हणतात. ते शिवांकडे प्राप्त होते. कारण कोणत्याही व्यक्तीने काहीतरी मागितलं का देवाकडे, त्यावेळेस सुख आणि दुःख हा विषय येतो बरं का. की
आपल्या इच्छेनुसार काही मिळालं की सुख म्हणतो, आपल्या इच्छेच्या विरोधात काही मिळालं की आपण दुःख म्हणतो. पण भगवंताला जे इच्छित आहे ते कल्याणकारी आहे, त्याचा विचार कोणीच करत नाही हो. भगवंताने गीतेमध्ये इतकं समजावून सांगितलं त्या अर्जुनाला, अर्जुनाच्या अनुषंगाने आपल्यालाच समजावून सांगितलं, तरी आपल्याला अजून कळालं नाही आपलं मोक्ष कशाचा, आपला मार्ग कोणत्या दिशेने आहे. भगवंत किती ते युद्धस्व म्हणत होते. युद्ध कर युद्धस्व, तम युद्धस्व. युद्ध नावाचा दाखले स्व हे प्रत्यय लागले. तू युद्ध कर. पण आम्हाला कळलंच नाही युद्ध कोणतं आहे. तुकोबारायांनी आम्हाला युद्ध सांगितलं. काय सांगितलं तुकोबारायांनी? रात्रंदिनाम युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. आम्हाला रात्रंदिन युद्धाचा प्रसंग आहे, पण आम्हाला ते कळलं नाही. गीतेमध्ये आम्हाला सांगितलं दैविक आणि आसुरी संपत्ती. दैविक म्हणजे पांडवी सेना, आसुरी म्हणजे कौरव सेना. हे आम्हाला अजून कळलं नाही. आम्ही फक्त एवढंच विचार करतो की ते महाभारत युद्ध झालं आणि त्यामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला काहीतरी सांगितलं. तो गीतेचा अर्थ लावताना, आता हनुमान महाराजांना माहिती, दररोज वर्ग जो असतो ना गीतेचा, त्यामध्ये हा विषय येतो की कशा पद्धतीने त्यांची नाव आहेत, कशा पद्धतीने त्यांची कथानक आहे, हे सर्व विषय आहे. मग अशी असलेली ही सुंदर अशी कथा कल्याण करणारी ही कशी आहे, तर कालसर्परूपी या कलिकाळातून बाहेर काढणारी आहे. कालरूपी सर्प, कालरूपी सर्प, काल या काळावर विजय मिळवून देणारे, म्हणजे मृत्यूवर विजय नाही बरं का, काळावर विजय. काळ म्हणजे वेळ, समय. जसं ते महाभारताली टीव्ही लागायचं, मे समय बोल रहा हूं. तो समय त्या काळात ते होता, आजही समय आहे. तो समय काय सांगतो, तो त्या समयावर विजय मिळवायचा, त्या वेळेवर विजय मिळवायचा, त्या काळावर विजय मिळवायचा आहे. कसा मिळवायचा की ही सृष्टी सोडल्यानंतर, या लोकातला देव सोडल्यानंतर पुन्हा परत यायचं नाही, म्हणजे समयावर विजय आहे. आणि तो मिळवण्यासाठी काय करायचं, तर हेच कथा ज्या आहेत, म्हणजे पुराणातल्या कथा फक्त ऐकायच्या असं नाही बरं का, त्याचे तत्व आहे ते जाणून घ्यायचे. जसं उदाहरणार्थ अहिल्याची जी कथा आहे, अहिल्या आणि देवराज इंद्र, त्याची कथेचे अर्थ वेगवेगळे लागतात. तत्विक अर्थ इतकाच घ्यायचा की देवराजासारखा इंद्र जो होता तो सुद्धा असेच चुकीच्या मार्गाला तो लागला होता. मग आपण अशा चुकीच्या मार्गाला जाऊ नये, हा त्या ठिकाणी तात्विक विचार घ्यायचा. काही ठिकाणी काही लोक उलफटा बोलतात, म्हणतात तुमचा देवराज इंद्र तर असे उद्योग करीत होता. अहो त्यांना काय सांगावं, पुराणांचा अर्थ काय आहे. पुराणाने तत्व सांगितले. तत्व जाणायचं कसं जाणायचं, की जसं भात पेरताना तांदूळ नाही पेरत. तांदूळ पेरता का कधी भात लावताना? साळी पेरतात ना, साळी पेरतात. आल्यानंतर तांदूळ येतात का साळी येतात? साळीच येतात. जसं आधी आपण काय करतो, साळी पेरतो, तसं एक ग्रंथातलं वाङ्मय आहे, बाहेर त्यांना साळीच्या रूपात येणारे, त्यातली फक्त जे सालपट आहे, टरपट आहे, ते बाजूला काढायचं, आतमधला तांदूळ घ्यायचा. या कथेमधल्या कथा बाजूला करायच्या, त्या कथेच्या अनुषंगाने सांगितलेली तत्व ती जीवनात उतरवायची. हे कथेमध्ये सांगितलंय. म्हणून अशी ही शिवमहापुराण कथा कालरूपी सर्पाच्या त्रासातून मुक्त करणारी आहे असं म्हटलंय. आणि हे शिवमहापुराणाचं वर्णन कुणी केलं, तर हे वर्णन सनत कुमारांनी वर्णन केले असं म्हटलंय शिवमहापुराणाचं. आणि सनत कुमारांनी व्यासांना संक्षेप रूपात सांगितलं म्हणे. संक्षेप रूपात नंदीकडून सनत कुमारांनी ऐकलं किंवा भगवान शिवांकडून सनत कुमारांनी ऐकलं आणि हे व्यासांना संक्षेप रूपात सांगितलं. अशी असलेली ही भगवान शिवांचं वाङ्मय स्वरूप असलेली कथा. निदान भगवान शिवांचं दररोज स्मरण झालं नाही तरी चालेल, पण या वाङ्मयाचा विरोध करू नये. नित्य एक तरी ओवी अभ्यासाला, जसं नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी, ते ज्ञानेश्वरी अभ्यासाची असेल तर एक तरी ओवी अनुभवावी, हे सिद्धांत दिलाय. नाहीतर आम्ही फक्त पूजेला ठेवतो, त्याचा उपयोग काहीच नाही. फक्त पूजेला हळदी कुंकू वाहण्यासाठीच फक्त त्याची ते ग्रंथ ठेवलेत का आपण? त्याची एक तरी ओवी अनुभवावी हे मंत्र दिलाय आम्हाला. ज्ञानराजी माझी योग्यांची माऊली, तिने निगमवल्ली प्रगट केली. अहो त्या निगमवल्लीचा तुम्ही अभ्यासच केला नाही अजून, तर ती काय करणारी? एक तरी ओवी अनुभवावी, अशा पद्धतीने सांगितले. मग त्या ठिकाणी हे भगवान शिवांचं वाङ्मय रूपी हे शिवतत्व आहे, हे जाणून घ्या असं म्हटलंय. या शिवमहापुराण कथेच्या श्रवणाचं किंवा या पठणाचं फळ किती सांगितलंय माहिती? एक राजसूय यज्ञ
किंवा 100 अग्निष्टोम यज्ञ केल्यास जितकं फळ मिळतं, एक राजसूय आणि 100 अग्निष्टोम, त्या सर्वांपेक्षाही जास्त फळ शिवमहापुराण कथेच्या फक्त श्रवणाने मिळतं. श्रवण मात्रे मन कामना पूर्ती असं असलेले हे पुराण आहे. आणि हे फक्त एका शिवपुराणानेच होतं बरं का. इतर ग्रंथ अभ्यासाची आवश्यकता नाही. फक्त शिवपुराण अभ्यासलं तरी इतकं मोठं फलप्राप्ती आहे. या पुराणाचं श्रवण कीर्तन करणारे जे लोक आहेत त्यांच्या पायाची धुळी जी आहे, चरणरज, हे कसं आहे, हे तीर्थ म्हटलंय याला. शिवमहापुराणाचं श्रवण किंवा कीर्तन करणाऱ्या लोकांची चरणाची धुळी, त्याला तीर्थ म्हटलंय. संत चरणरज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. अशा पद्धतीने हे संत चरणरज, संत होतात जे हे श्रवण कीर्तन करतात या पुराणाचं, ते संत पदाला पोहोचतात असे या ठिकाणी सांगितलंय. आणि पुढे ते म्हणतात, हे पुराण दररोज ऐकणं शक्य नसेल, जर एखाद्याला हे पुराण दररोज ऐकणं शक्य नसेल तर त्या व्यक्तीने निदान एखाद्या पवित्र महिन्यात तरी ते ऐकावं. आता मार्गशीर्ष महिना पवित्र, पुढे मार्गशीर्ष महिन्याचं वर्णन येणार आहे. याच तत्वाच्या अनुषंगाने आहे. भगवान शिवांचं सर्वात पहिलं लिंग या जगातलं ते मार्गशीर्ष महिन्यात प्रगट झालं, त्याचं वर्णन आहे पुढे. मग असं असलेलं हे पुराण एखाद्या पवित्र महिन्यात ऐकावं. जर तेही शक्य नसेल, जर तुमच्याकडे 7 दिवसाचा सप्ताह असेल त्यात 1 दिवस तरी ऐकावं. कारण या शिवपुराणाचा क्षणभर जरी संवाद जर ऐकू आला तरी महापुण्य लाभतं. आणि या भवबंधनातून सुटतो मनुष्य, असं शिवपुराण सांगितले आहे. असं हे शिवमहापुराण कसं आहे तर 1000 अश्वमेध आणि 100 वाजपेय यज्ञ जरी केले ना तरी शिवमहापुराणाच्या 16व्या कलेचाही बरोबरी करू शकत नाही. 16व्या कलेची इतकं महान शिवपुराण आहे. गंगा, यमुना, सरस्वती आदी सर्वही नद्यांमध्ये स्नान जरी केलं ना तरी त्याने जेवढं पुण्य मिळत त्यापेक्षाही जास्त पुण्य शिवमहापुराणाच्या फक्त श्रवण मात्रे आहे, हे सांगितलंय. आणि अशा या शिवमहापुराणाला मी नमस्कार करतो, असं स्तुतजी म्हणतात. मी नमस्कार करतो, वंदन करतो. भगवान शंकर माझ्यावर प्रसन्न व्हावे आणि त्यांच्या चरणकमलाची भक्ती मला प्रदान करावी. असं असलेलं सत्पुरुषांना प्रिय, त्रिविध तापातून मुक्त करणारं, सुख प्रदान करणारं आणि तीनही देवांना प्राणाहूनही प्रिय असलेले हे पुराण आत्मवेत्यांना सदा सेवनीय आहे, सदा सेव्य आहे, सदा सेव्य मानव. आत्मवेत्यांना भगवान शिवांची उपासना का करावी किंवा भगवान शिवांचीच उपासना का करावी असा ज्यावेळेस प्रश्न येतो ना त्यावेळेस भर्तृहरी महाराज अर्थात भर्तरीनाथांनी त्यांच्या नीतिशतक ग्रंथामध्ये एक श्लोक लिहिलाय बरं का. महान पुरुषाचं वर्णन, महान नराचं वर्णन त्यांनी केले. त्या महान नराला नमस्कार असो. मग तो नर कसा आहे? वांछा सज्जन संगमे परगुणे प्रीतीर गुरव नम्रता विद्या याम व्यसनम स्वयोषिती रतिर लोकापवादात भक्ती ही शूलिनी शक्ती रात्मदमणे संसर्ग मुक्ती खले एते येशु वसंती निर्मल गुणास्तेभ्यो महद्भ्यो नमः किंवा स्तेभ्यो नरेभ्यो नमः. त्या नराला नमस्कार. कसा? वांछा सज्जन संगमी, सज्जनांच्या संगतीची इच्छा करणारा. वांछा सज्जन संगमी. परगुणे प्रीती, दुसरा एखादा चांगला बघत असेल ना किंवा एखाद्या चांगल्या मार्गाला जात असेल त्याची प्रीती म्हणजे त्याची आवड असणे. नाहीतर आपल्याकडे असतात एखादं चांगलं कर्म करणारे त्याचे पायवडणारे अनेक असतात आपल्याकडे. मग अशा पद्धतीने हे सांगत असताना काय सांगितलं? परगुणे प्रीती, दुसऱ्यांच्या गुणांमध्ये प्रीती. परगुणे प्रीती. गुरव नम्रता, गुरूंच्या ठिकाणी नम्रता. त्यापुढे सांगितलं विद्या याम व्यसनम, विद्येलाच व्यसन म्हणावं म्हणजे व्यसन म्हणून ग्रहण करावं. जसं व्यसन एखाद्या गोष्टी व्यसन लागण्याला सुटत नाही तसं विद्येचं व्यसन लावून घ्यावं. चांगल्या गोष्टीचं व्यसन कायम लावावं म्हणजे विद्येचं व्यसन, धर्मज्ञानाचं व्यसन हे कायम लावावं. वाईट गोष्टींचा छंद लागला नाही तरी चालेल, चांगल्या गोष्टींचं व्यसन लावून घ्यावं माणसाने. वाईट गोष्टींचा छंद लागला नाही तरी चालेल, वाईट गोष्टींचं व्यसन लावून घ्यावं असं म्हणता येतं. विद्यायाम व्यसनम स्वयोषी रती. फक्त स्वतःच्याच पत्नीमध्ये रत असलेलं म्हणजे परस्त्री आम्हा माते समान या पद्धतीने स्वयोषी रती. लोकापवादालयम, लोकनिंदेचं भय. पुढे सांगितलं चांगला मनुष्य कसा असतो? भक्ती ही शूलिनी, शूलिनी म्हणजे भगवान शिव, भगवान शिवांची भक्ती. भक्ती ही शूलिनी. शक्ती रात्मदमणे, इंद्रिय संयमामध्ये शक्ती. इंद्रिय संयम जिद्दची शक्ती आहे. शक्ती रात्मदमणे.
संसर्ग मुक्ती फले, खळांपासून किंवा वाईटापासून मुक्ती मिळावी, त्या वाईटाच्या खळाच्या संसर्गापासून मुक्ती मिळावी, संसर्ग मुक्ती फले येते येशू वसंती निर्मल गुण आहे. निर्मल गुण ज्याच्यामध्ये आहे त्याला, त्या नराला माझा नमस्कार असो असं म्हणतात. भक्ती ही शिव म्हणून शिवांना नमस्कार. असे असलेले शिव कसे शिव आहेत आम्हाला संतांनी सांगितलं. शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा विठू माऊली हातीवर येऊन या राही तो हृदयात राहावा. आणि मी कुठे राहावं? तुका म्हणे यासी न मागो आणि तुझे पायी तो आपल्या हृदयात आपण द्यायचा. अशा पद्धतीने जगतांनी कुठे रूपामध्ये जर सांगितलं आपल्याला, म्हणजे तो भगवंत आपल्याला चित्तात असेल, मग आपण त्याच्या पायावर कसं काय राहू शकतो? आपण त्याच्या पायावर असतो मग तो आपल्या चित्तात कसं काय असेल? विचार येतो ना. असा असलेले भगवान शिव आपल्या हृदयामध्ये राहतो असं संतांनी आम्हाला सांगितलं. संत पुढे जाऊन काय म्हणतात माहिती? शिव नाम शीतळ सेविपा कापडी आहे, दड 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 दुड 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 भयस तुटला कळी काळा कापडी आहे. कापडीच्या बरोबर शिव नाम शीतळ सेविपा कापडी आहे. असं असलेलं शिवनाम हे कसं आहे? शीतळ आहे, त्याचं सेवन कर, हे कापडी सेवन कर. असे असलेले भगवान शिव, अशी असलेली भगवान शिवांची कथा. शिवपुराणाला नमस्कार करतात सुत आणि पुढे शौनकजी प्रश्न विचारतात. हे सुतजी, तुम्ही शिवपुराणाचं महात्म्य सांगितलं, शिवपुराण ग्रंथ कसा आहे हे सांगितलं, पण या शिवमहापुराणाच्या आधाराने कोण कोण उद्धार पावलं तेही सांगावं. आणि त्यावेळेस मग सुतजी एक छोटीशी कथा सुरुवात करतात. महात्म्य झालं का शिवमहापुराण, या महात्म्यामध्ये कथा सुरुवात करतात. जशी भागवतामध्ये त्या गोकर्णाची कथा येते महात्म्यामध्ये, ते महात्म्य. जशी देवी भागवतामध्ये भगवान श्रीकृष्णांची कथा येते. वसुदेवजी प्रश्न विचारतात नारदांना देवी भागवतात. वसुदेव नारद संवाद येते आणि वसुदेवांना प्रश्न पडला की माझ्या श्रीकृष्णाचं कसं होईल? ते समंतक म्हणे आणण्यासाठी ते जांबवंताकडे गेले होते त्यावेळेस. मग भगवान नारद त्यांना देवी भागवताची कथा सांगतात 9 दिवस. जसं भागवतासाठी 7 दिवसात सप्ताह सांगितला, देवी भागवतासाठी 9 दिवसात सप्ताह सांगितला, पण शिवमहापुराणात एकही नियम सांगितला नाही तुम्ही इतके दिवस वाचा म्हणून. कायम वाचा, कायम वाचा असंच म्हणलंय. कायम वाचा शिवमहापुराण, असंही शिवमहापुराण आहे. आणि या शिवमहापुराणामध्ये ती कथा सुरुवात करतात, कथा सांगायला सुरुवात करतात. सुतजी म्हणतात, आसित किरात नगरे ब्राह्मणो ज्ञान दुर्लभ दरिद्रो रस विक्रेता वेद धर्म परायण संध्या स्नान परिभ्रष्टो वैश्य वृत्तीपरायण देवराज इति ख्यात विश्वस्त जनवंचक. देवराज ब्राह्मणाची कथा आहे. देवराज ब्राह्मणाची कथा कशी आहे, हा कसा आहे हा देवराज ब्राह्मण, त्याविषयी सांगताना त्यांनी सांगितले या किरातांच्या नगरामध्ये देवराज नावाचा एक ज्ञान दुर्बल, ज्ञानाने दुर्बल असा, ज्ञानाने दुर्बल दरिद्री ब्राह्मणाविषयी सांगताना पूर्वीपासून दरिद्रीच का सांगितलं हेच कळत नाही. काय ब्राह्मणाचा विषय आला की दरिद्री हा शब्द असतो, तर दरिद्री ब्राह्मण
ज्योतिषीचा विचार आला जसं कुरमुड्या ज्योतिषी हा शब्द प्रयोग आहे ना, तसा ब्राह्मणाचा शब्द पुराणात कुठेही येऊ, दरिद्री हाच शब्द त्या ठिकाणी लावलेला आहे. दरिद्री, दरिद्री ब्राह्मण, असा हा तो दरिद्री ब्राह्मण होता. हा असा होता की याने वैश्यवृत्तीचा अवलंब केला होता, वाईट मानव करायचा. आणि हा काय करायचा, दारूची विक्री करायचा. हा ब्राह्मण होता, दारूची विक्री करायचा. राहायचा किरातांच्या नगरामध्ये. जर वाईटाची संगती लागली ना, मनुष्य वाईटच होतो. म्हणून आम्हाला मोरोपंतांच्या आज्ञेमध्ये सांगितले, सत्संगती सदा आठव, तुझे नववाक्य काढणे पड, कलंक मतीचा जड, विषय सर्व नाव. त्या विषयाची नावड निर्माण व्हावी ही मागणं लागतात मोरोपंत त्यांच्या आज्ञेमध्ये. असे असलेले हे देवराज नावाचा हा ब्राह्मण, तो कसा होता, वैदिक धर्माला त्याचं अनुसरण नव्हतं. वैदिक परंपरेचा अभ्यास करायचा, वैदिक वृत्ती धरायची. तो काय करायचा, अनेकांचं विश्वासघात करायचा, अनेकांकडून विरुद्ध वाढायचा, इकडे कर्ज करायचा, त्यांना पुढे तोंड दाखवणे नको. अशा पद्धतीने अनेकांचं धंदो वाढलं. कोणाकोणाचं ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र सगळ्यांचे धंदो वाढलं त्यांनी त्या किरातांच्या नगरामध्ये. आणि असा असलेला तो देवराज त्याने अनेकांना ठार मारले. कोणी त्याला पैसे विचारला का, आमचं घर दे, आमचे पैसे परत कर, त्याला लगेच ठार मारायचा त्या ठिकाणी. असा असलेला हा देवराज, नावाला देवराज होता, देवराज नाव होतं, राहायचा किरातांच्या नगरामध्ये. असा असलेल्या देवराजाने यात किंचितही दान ग्रहण केला, कायम वैश्य आगमन, आचार भ्रष्ट असा तो विप्र. ब्राह्मण शब्दाचा अर्थ असा आहे, जो ब्रह्म जाणतो त्याला ब्राह्मण म्हणावं. विप्र शब्दाचा अर्थ आहे, ज्याला तत्सत विवेक बुद्धी असते त्याला विप्र म्हणावं. द्विज शब्दाचा अर्थ सांगताना द्विज, द्वि म्हणजे द्वैत भाव. द्वैत भाव ज्याच्या ठिकाणी नाहीसा झाला किंवा द्वैतापासून अद्वैताकडे कसं जायचं हे ज्याला कळलं त्याला द्विज म्हणावं. यामुळे अर्थ सांगितले धर्मग्रंथांनी. अशा पद्धतीने हा असलेला हा ब्राह्मण देवराज काय झालं की याने इतकं पाप केलं, ते पाप आता नष्ट कुठे करायचं. तो थोडासा आजारी पडला, कायम भटकत राहायचा. तो त्याला ज्वर पीडा झाली, म्हणजे ताप आला. त्या तापात तो खूपच त्रासदायक तो होऊ लागला इतर जगासाठी सुद्धा. कारण कसं असतं, आयुष्यभर पाप केलं तर ते कुठे ना कुठे फेडायचं असतं. अनेकदा ते ह्याच जन्मात फेडत असतं. क्वचित प्रसंगी पुढचा जन्म असतो, क्वचित प्रसंगी, अनेकदा ते ह्याच जन्मात फेडायचं असतं. असा असलेला तो देवराज, त्या देवराचं पाप खूप भयंकर वाढलं. आणि असाच फिरत फिरत तो प्रतिष्ठानपूर म्हणजे पैठणमध्ये गेला. पैठणाचा उल्लेख शिव महापुराणात सर्वात पहिल्या कथेमध्ये पैठण, आणि कथा सांगताना पैठण करत. अशा असलेल्या पैठणामध्ये हा जाऊन पोहोचला, प्रतिष्ठानपुरामध्ये जाऊन पोहोचला. आणि त्या ठिकाणी त्याला एक शंकराचं मंदिर दिसलं. त्या शंकराच्या मंदिरात सभा मंडपात अनेक साधू महात्मे बसलेले होते, ते त्याला दिसले. आणि तो त्या ठिकाणी विश्रांती घेण्यासाठी थांबला. काहीतरी सावली आहे म्हणून तो मंदिरात बसला. अशा पद्धतीने पापी लोकांना मंदिरात येण्याचे त्रास वाटतो. पापी लोक कधीच मंदिरात येत नाही. ते पापी लोक काय करतात, जेवढं काही आयुष्यभर किंवा वर्षभर घरी कमवलं ना, ते एकाच दिवशी देवाला देऊन टाकतात. आणि आम्ही काय करतो, त्याच पापी लोकांचं घर घेतो, मंदिरांमध्ये खूप मोठे मोठे मंदिरं करतो. आम्ही असं करतो, उगाच नाही घर जमवत मोठमोठ्या मंदिरांमध्ये. याच लोकांचं नसतं, कारण गरीब बिचारा काय तरी देणार आहे. जर तुम्ही दिवसाला जर कोट्यावधी रुपयाच्या मंदिरात घेत असतील तर ते गरिबांना टाकलेले असतील का? एखाद्या पापी भ्रष्ट, एखाद्या भ्रष्ट व्यक्तीनेच टाकलेले असतील, एखाद्या पापीनेच टाकलेले असतील. उगाच नाही लोक पायी पायी चलो शिर्डी, चलो तिरुपती, हे विषय इकडेच येतात. अशा पद्धतीने त्या ठिकाणी तो त्या मंदिरात जाऊन पोहोचला. त्याला ताप पडलेला होता आणि तो तापाने खूप त्रास होत होता. त्यावेळेस त्या ठिकाणी एक ब्राह्मण होते, ते शिवकथा सांगत होते, शिव महापुराणात सांगत होते. त्या तापाने फडफडत असलेला तो देवराज त्या शिवकथा ऐकता ऐकताच त्या ठिकाणी महिना निघून गेला आणि महिनाभरानंतर मरण पावला. महिनाभरानंतर त्याच ठिकाणी मरण पावला. तो पूर्ण गलित गात्र झालेला होता. जशी अवस्था त्या आगमन झाली ना, सिद्धंती ममा गात्राने, तशी अवस्था.
तिथं कातर झालेला होता. त्याचा काहीच त्याच्या शरीरामध्ये प्राण राहिलं नव्हतं. असा तो झालेला होता. आणि त्यावेळेस काय झालं की तो मृत्यू पावला. त्याचं आयुष्यात जेवढं काही पुण्यकर्म होतं त्या पुण्यकर्माने तो लवकरात लवकर मरण पावलं. गरुड पुराणात असं सांगितलंय, तुम्ही जितकं पाप करता तितकं लवकर मरण तुम्हाला येईल. त्याचं आयुष्य कमी होत जातं मनुष्यात आयुष्य कमी 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 होत जातं. म्हणजे जसं आपल्याकडे म्हणतात बघा, एखाद्याने एक सिगारेट ओढली की त्यात 1 दिवसाचं आयुष्य कमी होतं म्हणजे एक सिगारेट ओढल्या. तसं तुम्ही 1 दिवस पाप केलं तर तुमचं 1 दिवसाचं आयुष्य कमी होणार आहे. म्हणून लोक 100 वर्ष जगत नाही. कारण ज्योतिषशास्त्र असं सांगतं मनुष्याला 108 वर्षाचं आयुष्य. ज्योतिषशास्त्रात सांगितलं, विंशोत्तरी दशा आणि अष्टोत्तरी दशा सांगितली आपण. 120 आणि 108 वर्षाचं आयुष्य सांगितलंय ज्योतिषशास्त्राने सुद्धा मांडले. मग इतकं आयुष्य का जगत? तर पापी असतं म्हणून. आणि याचंही पाप भरलं होतं म्हणून याचा मृत्यू झाला या देवराज ब्राह्मणाचा. आणि काय झालं की त्याच्या तो मृत्यूला पावला, मृत्यूमुखी पडला आणि यमदूत त्याला घ्यायला आले. यमदूताने त्याला पाशामध्ये बांधलं. पाश म्हणजे दोरखंड. आपल्याला संस्कृत शब्द कळत नाही म्हणून ते मराठीत सांगायला लागतं. पाश म्हणजे दोरखंड असतो. त्या दोरखंडाला दळलं जातं. पाश हे सर्वात पहिले गणपती बाप्पांकडे, मग ते बाकीच्या देवांकडे. गणपती बाप्पाने ते मूषक राजाला धरलं होतं. ते एका ऋषींच्या आश्रमामध्ये तो मूषक राज त्याला धरण्यासाठी गणेश पुराणात आहे तो पाशाचा वापर केला. दोन अशा असलेल्या त्या पाशाने त्यांना बांधलं त्या जीवाला आणि मारत थोडं या लोकांना जसं गरुड पुराणात वर्णन आहे ना, इकडे नरक उगत जातो तसं त्याला नेत होते. तेवढ्यात भगवान शंकरांची पार्षद गण त्या ठिकाणी आले. पार्षद गण भगवान शिवांचे पार्षद गण. त्यामध्ये वेगवेगळे गण आहेत. भगवान शिवान खूप सारे गण आहेत. पुढे शिवांच्या लग्नात जेव्हा विचार येईल ना त्यावेळेस सर्वही गणांचे नाव आहे. सर्वही प्रत्येकाचं नाव शिवपुराणाने घेतले. प्रत्येकाचं एकही सोडलं नाही. प्रत्येकाचं नाव प्रत्येकासंग किती किती लोक आले ते सर्वचे उल्लेख त्यामध्ये भगवान शंकराच्या लग्नाच्या वर्णनामध्ये. असे हे भगवान शंकराचे पार्षद गण आहेत. हनुमंतरायचं पार्षद गण आहे भगवान शिवांचे. म्हणून हनुमंतरायांना महाभैरव म्हटले किंवा आदिभैरव म्हटले. सर्व भैरवांच्या आधी तो भैरव आहे. 4ही युगांमध्ये हनुमंतराय आहे. सत्य युगामध्ये भैरव रूपात हनुमंतराय दिसतात. त्रेता आणि द्वापरामध्ये हनुमंतरायांच्या रूपात दिसतात. आणि कलियुगामध्ये रामदास स्वामींच्या रूपात आम्हाला प्रकट होतात. तेच हनुमंतराय आपल्या आणि विराजमान आहेत. असे हनुमंतराय. ह्या देवतेचं वर्णन तरी काय करावं. मी कायम आदिभैरव नावाने त्याला ओळखतो. कायम आदिभैरव म्हणतो या देवतेला. हे आदिभैरवच आहे. अनेक गावांमध्ये ज्या गावामध्ये भैरवनाथचं मंदिर नसेल ना त्या गावामध्ये हनुमंतरायचं मंदिर असतं. म्हणून त्याला आदिभैरव म्हणावं. तो क्षेत्रपाल आहे. अवघा क्षेत्रपाल उजावा सकळ जगजोगी जगजोगी जाग जाग किंवा जाग जाग बोलत या पद्धतीने असा असलेला क्षेत्रपाळ असलेला आदिभैरव हनुमंतराय. असे ते पार्षद गणांपासून पुढे सरकलो होतो. ते पार्षद गण त्या ठिकाणी आले. ते पार्षद गण कसे दिसतात. कापरासारखे गोरे आहेत म्हणे. कर्पूर गौर म्हटले जाते. कापरासारखे गोरे आहेत. त्यांचं वर्ण कापरासारखं गोरे. अंगावर सर्वांगावर भस्म चर्चित आहे. त्यांच्या हातामध्ये त्रिशूळ आहे. असे असलेले ते त्यांनी पार्षद गणांनी काय केलं. या यमदूतांना मारलं. त्यांनी मारलं, धमकावलं त्यांना. त्यावेळेस हे यमदूत यमलोकात गेले यमाकडे निर्णय करण्यासाठी. यमाला विचारलं, हे यमराज, हे शंकराचे दूत मारण्यासाठी आले, काय करावं. यमदूताने चित्रगुप्तांना विचारलं याचं पाप पुण्य काय आहे. त्यावेळेस ते सांगतात
त्याने महिनाभर शिवालयामध्ये शिवशंकरांची कथा ऐकली, त्याचं सगळे पाप नष्ट झालं. हा शिवलोकात जाण्याच्या योग्यतेचा आहे, त्याला सोडून द्या. यमराजाने सांगितलं, स्वतः काळाने सांगितलंय, तो महाकाळाच्या मंदिरात मुक्त झालाय म्हणून. हा महाकाळ, यम जरी काळ असला तरी हा महाकाळ आहे, आणि या महाकाळाच्या मंदिरात त्याला मोक्ष मिळालाय म्हणून यमराजाने त्याला सोडून दिलं. आणि त्यावेळेस सोडताना काय केलं तर ते शिवदूत आहे त्यांचा सत्कार केला, त्यांना हार फुलं वगैरे टावेल टोपी काय असेल तो प्रकार केला आणि त्यांना सत्कार करून त्यांना पाठवून दिलं. आणि मग या शिवदूतांनी त्या ठिकाणी त्या देवराजाला घेऊन शिवलोकात गेले. शिवलोकात भगवान शिवांच्या स्वाधीन केलं. अशा पद्धतीने तो दुष्टात्मा असूनही त्या ब्राह्मणाला श्रेष्ठ गती प्राप्त झाली म्हणून सुतांनी ही कथा सांगितली. सुतजी शेवट सांगतात, मातृपितृ वधूर हंता वैशागामीच मद्यपह, आई वडील आणि बायकोला मारणारा वैशागामी दारू पिणारा देवराज द्विजस्तत्र गत्वा मुक्तो भवत क्षणात, क्षणभरामध्ये मुक्ती पावला असा पापी असणारा व्यक्ती. आणि कथेच्या मंडपात जर मृत्यू आला ना त्याला मोक्षच मिळतो. कथा कीर्तनामध्ये मृत्यू येणं स्वाभाविक नाहीये, सहज घडत नाही या गोष्टी. जर एखाद्याला मृत्यू आला तर तो येऊ द्यावा आणि मोक्ष प्रदान करणारा. पुढे शौनकाजींची इच्छा अजून वाढली, आम्हाला अजून काहीतरी कथा सांगा. शौनकाजी म्हणतात, आम्हाला अजून काहीतरी कथा सांगा. आणि पुढे अजून एक कथा सांगायला सुरुवात करतात. काय म्हणतात, समुद्र निकटे देशे ग्रामो बाष्कळ संज्ञकः वसंती यत्र पापिष्टा वेद धर्मोचिता जनाः. समुद्राच्या काठावर बाष्कळ नावाचं नगर आहे असं म्हटलं. बाष्कळ, बाष्कळ शब्दाचा आपल्या मराठी विश्वकोशामध्ये अर्थ असा दिलाय, वायफळ किंवा स्वैराचार या अर्थाने बाष्कळ शब्द. ज्या ठिकाणी स्वैराचार चालतो त्या गावाचं नाव बाष्कळ आहे. आणि तो समुद्राच्या कडाला समुद्र, जो मुद्रेसहित आहे असा समुद्र, स अधिक मुद्र, मुद्रेसहित आहे असा समुद्र. आणि या समुद्राच्या काठावर असलेलं बाष्कळ नावाचं गाव, या बाष्कळ नावाच्या गावामध्ये बिंदुक नावाचं एक ब्राह्मण राहत आहे. इतका ब्राह्मणच आहे. कारण ब्राह्मणांचं वर्णन का केलंय माहिती का, धर्मग्रंथाने किंवा धर्मशास्त्राने आम्हाला ब्राह्मण सर्वश्रेष्ठ आहे हे सांगितलंय, मान्य आहे की. पण धर्मग्रंथाने हेही सांगितलंय की ब्राह्मणांना जेवढं पाप ब्राह्मण करेल त्याच्या कैकपट अधिक त्यांना पाप लागतं, पापाचे दोष लागतात. तर शूद्रांना कमी लागतात, ब्राह्मणांना सर्वाधिक पापाचे दोष. राजाला दंड देताना जर ब्राह्मणाने दोष केला असेल तर त्याला सर्वाधिक फटके देण्याचे किंवा सर्वाधिक दंड करण्याचा अधिकार राजाला दिलाय. म्हणून ब्राह्मण म्हणजे काय, ब्राह्मण म्हणजे शिक्षक, शिकवणारा. शिकवणारा चुकीचा नसावा यासाठी धर्मग्रंथ आम्हाला सांगतात. ब्राह्मण म्हणजे शिक्षक, क्षत्रिय म्हणजे राजे लोक, रक्षक जे सैनिक वगैरे आहेत ते सर्व. त्यानंतर पुढे आम्हाला वैश्य वर्ण सांगितला. वैश्य म्हणजे व्यापारी, शेतकरी वगैरे त्या वैश्यामध्ये येतात, व्यापारी. आम्ही जय जवान जय किसान ते यावरूनच आले. सर्वात आधी शिक्षक सांगितला, शिक्षक सर्वात महत्वाचा, त्यानंतर सैनिक, त्यानंतर मग व्यापारी आणि सर्वात शेवट शूद्र. शूद्र म्हणजे सेवक. आणि सेवकाला स्थान पुरुष सूक्तामध्ये कुठे दिलंय, भगवंताच्या पायावर. मनुष्य मस्त पुढे ठेवतो भगवंताच्या पायावर. भगवंताच्या डोक्यावर डोकं ठेवतात का लोक? नाही, भगवंताच्या पायावर डोकं ठेवतात. म्हणून त्या पायाच्या ठिकाणी सेवक रूपामध्ये हे शूद्र आहेत. शूद्र म्हणजे सेवक. आता शूद्र या शब्दाचे ना आम्ही चुकीचा अर्थ घेतो का, क्षुद्र आणि शूद्र दोन वेगळे शब्द आहेत. क्षुद्र म्हणजे सर्वात छोटा किंवा जो किज गणित नाही याला क्षुद्र म्हणावं. आणि दुसरा आहे शूद्र. शूद्र म्हणजे सेवक. सेवक हा चौथा सांगितला. म्हणजे जेवढे काही सेवा देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे न्हावी आहे, सुतार आहे, सांबार आहे, लोक आहे, सेवा देणारे काही ना काही सेवा देतो. डॉक्टर आहे, डॉक्टरचा शूद्र म्हणजे तो सेवक सांगितला. असं असलेल्या ब्राह्मणाची कथा ते सांगताय. ब्राह्मणाची कथा यासाठी सांगितली, ब्राह्मण जरी चुकला तरी त्याला पापाचं भागी व्हावं लागतं. म्हणजे आपल्यासारखीची काय कर, म्हणून ब्राह्मणाचीच कथा आम्हाला सांगितली गेली महात्म्यांमध्ये. तिकडे तुला भागवतात गोकर्णाची कथा सांगितली, तसं ब्राह्मणच कळता होता. ते वर्णन ब्राह्मणांचेच दिले. याचं कारण हेच आहे, ब्राह्मण इतका श्रेष्ठ असून तो जर चुकला त्याला पापाचं भागी व्हावं लागतं, तेवढे पाप भोगावे लागतात. हे तत्व आहे. तसंच बिंदुक,
आणि चंचुला या दोघांची कथा आहे. बिंदू म्हणजे मनुष्याची कुबुद्धी, वाईट बुद्धी. कारण बिंदू कायम वाईट बुद्धीने वागले. बिंदूला गम्य असं काही आहे तर बुद्धी आहे, पण या बिंदुवाची बुद्धी ही कुबुद्धी होती, वाईट बुद्धी होती. आणि दुसरी होती चंचुला अर्थात चंचलता. या स्वैराचाराच्या नगरामध्ये कुबुद्धी आणि चंचलता दोघं राहत होते, पती पती, बिंदू आणि चंचुला. मग यांचं काय होतं की आता बिंदू जो होता तो पापी होता, कायम स्वैराचार करायचा, कायम वाईट मार्ग, कायम वैश्यागमन करायचं. पण जी चंचुला होती ना ती धर्मागामी होती, धार्मिक होती. पण तिलाही नंतर चंचुला नावच चंचलता यायचं. पतीचं पाहिलं तीही त्याच उद्योगाला लागली. पती पत्नी सोबत या गोष्टी करायचे, म्हणजे पत्नीने मिळवलेलं धन तिकडे पती खर्च करायचा. या पद्धतीने वैश्यागामी ते कार्य करत होते. आणि एक दिवस झालं असं की साध्वी असल्याची चंचुला पुढे तिने ते सोडलं, काय म्हणतात, वैशागमन करत होती. वैशागमन ते नवऱ्याचं पावन करायला लागली. म्हणून त्यानंतर पुढे असं घडलं की एक दिवस त्या नवऱ्याने पाहिलं तिला या गोष्टी करताना. या देहविक्रय वैशाख वृत्तीने वागताना पाहिलं. कोणी? नवऱ्याने, बिंदू आहे. आता कुबुद्धीने, आणि कुबुद्धीचा जो बिंदू होता तो या घरात घुसला आणि त्या माणसाला मारायला लागला, त्या माणसाला पळवून काढलं. अशा पद्धतीने बरीच वर्ष लोटली पुढे, बरं का. त्या दोघांना कळून चुकलं. त्यावेळेस मग त्या चिंचोलीने सांगितलं, तुम्ही कर्म करतात म्हणून मी करते, दोघंही करूया. दोघांनी सहमतीने हेच चालू ठेवलं कायमस्वरूपी. आणि मग पुढे काय झालं की वार्धक्याने बिंदू मरण पावला. चंचुलेचं कायम ही वृत्ती चालूच होती, मुलांकडे ती राहत होती, तर ही या वृत्तीला सोडलं नव्हतं तिने. संसारात कायम ह्याच गोष्टी करत होती. आणि एक दिवस काय झालं की कोणत्या तरी पर्वणीच्या काळामध्ये, पुण्य पर्वणीच्या काळामध्ये भाऊबंधांसोबत गोकर्ण क्षेत्रामध्ये जाण्याचे साठी निघाले होते. यात्रा निघाली होती, वारी निघाली गोकर्णाकडे जाण्यासाठी. आणि म्हणजे चला म्हणे काहीतरी यात्राच बघायची, जत्राच बघायची, देवाला पाहिजे, बाकीचं पाहू म्हणे आपण त्या ठिकाणी. म्हणून ती निघाली. आणि हे सर्वही लोक त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर सर्वही लोक देवाच्या दर्शनाला गेली की ती यात्रा फिरता फिरता दमली आणि एका शिवमंदिरात थांबली गोकर्णामध्ये. ते शिवमंदिर अजूनही आहे गोकर्णामध्ये. त्या शिवमंदिरात ती थांबली. पुढे घडलं असं की ते शिवमंदिरामध्ये ते जे ब्राह्मण होते, जे श्रोता, जे वक्ता होते, ते सांगत श्रोत्यांना उद्देशून सांगत होते. या शिवमहापुराणात नरकांचे वर्णन आहे. यमपुरी आणि नरकांचे वर्णन, ते नरकांचं वर्णन त्या ठिकाणी चालू होतं. आणि ते सांगत असे होते की ज्या स्त्रिया व्यभिचार करताना त्यांना मृत्यूनंतर यमलोकाची प्राप्ती होते. ज्या स्त्रिया व्यभिचार करतात त्या स्त्रियांना काय करतात, हे यमाचे दूत आहे ना, हे तप्त लोखंडी सळ्यांनी, म्हणजे तापवलेल्या लोखंडी सळ्यांनी उत्तंगावर चटके देतात म्हणे, असे ब्राह्मण त्यांना सांगत होते त्या श्रोत्यांना. आणि त्याच वेळेस या स्त्रीने ते ऐकलं आणि तिच्या जीवनात केलेले पाप वाटले. ते एकच वाक्य तिला ऐकलं आणि तिला सर्व जीवनातले पाप वाटले. आम्ही अनेकदा गरुड पुराण वाचतो, आम्ही अनेकदा पुराण वाचतो, पण आमची ती उपरती होत नाही हो, ती झाली पाहिजे जीवनामध्ये. हे असं पापांचं वर्णन आम्हाला जे केलंय ना, स्वर्ग नरक असं काहीच नसतं बरं का. खरोखर मी सांगतोय, ग्रंथ वाटतो स्वर्ग नरक असं काहीच नसतं. पण हे काय आहे की आपण चांगलं वागावं यासाठी ते सांगितलंय. नरकातले जे भोग आहेत, आम्ही चांगल्या मार्गाला जावं म्हणून नरकातले भोग आम्हाला भीती दाखवावी म्हणून ते दाखवले की नरकामध्ये गेल्या अशा अशा गोष्टी होतात. खरोखर जीव मेल्यानंतर नरकात जातो की स्वर्गात जातो हे आजपर्यंत कोणी पाहिलेलं नाही, कोणीच पाहिलेलं नाही ना. मृत्यूनंतर काय घडणार आहे हे कोणी पाहिलंय का? आत्मधरी कोणी पाहिलंय का आपल्याला? कोणीच पाहिलेलं नाही. या पद्धतीने हिला उपरती झाली, पण आपल्याला होत नाही. चंचलता आहे, चंचलतेला या ठिकाणी उपरती झाली गोकर्ण क्षेत्रामध्ये. आणि तिने त्या ठिकाणी आरडाओरडा करायला सुरुवात केली. काय आरडाओरडा करते की आम्हाला सोडवा, आम्हाला सोडवा, आम्ही विचार करणार नाही, आम्हाला सोडवा, ओरडायला लागली. त्या ब्राह्मणाने पाहिलं
च्या जवळ गेले आणि त्या पुराणिकाचं बोलणं ऐकून तो चंचूला भुये दाटून आलो होतो. सर्वांगाला घाम फुटला होता, घशाला कोरडं पडली होती, शरीर थरथरू लागलं होतं. आणि कथा संपल्यानंतर सर्व मंडळी निघून गेली. चंचूला त्या पुराणिकाकडे आली, त्यांचे पाय धरले आणि म्हणाले, काय म्हणाले, हे ब्राह्मण देव, मी कधीच धर्म जाणला नाही, त्यामुळे कायम पापाचरणामध्ये गेले, मला तुम्ही धर्माचा मार्ग दाखवा. एवढंच बोलली. आणि ती स्वतःबद्दल खूप वाईट वाईट बोलली बरं या ठिकाणी. ते वर्णन येत आहेत, शिवमहापुराणामधली वर्णनं आहेत, ती स्वतःबद्दल खूप वाईट वाईट वर्णनं बोलली. ते वर्णन पाहून मग पुढे जाऊया आपण काय काय बोलली ती. त्यामध्ये खूप सारं पाहायचं नाही, पण थोडक्यात पाहूया काय बोलली चंचूला. चंचूला असं म्हणते की तिने जे केलेलं पाप होतं ना, त्याला 100 अश्वमेध आणि शेकडो गंगा स्नान केले तरी मुक्ती मिळणार नाही, असं ती बोलते स्वतःबद्दल. मी इतके पाप केले, मला मुक्ती देण्यासाठी काहीतरी करा. चंचुलीची ती प्रार्थना ऐकून त्या ब्राह्मणाने तिला संपूर्ण शिवमहापुराण पहिल्यापासून कथन केलं. आणि त्याने काय झालं, त्यानंतर ती कायम शिवमहापुराण त्या ठिकाणी ऐकायची, कायम शिवमहापुराण ऐकायची. आणि मृत्यू झाल्यानंतर शिवलोकातले गण त्या ठिकाणी तिला घेण्यासाठी आले आणि ती शिवलोकात गेली. भगवान शिवांसमोर ती उपस्थित आहे. भगवान शिवांसमोर उपस्थित असताना भगवान शिवांना पाहिलं, देवी पार्वतीला पाहिलं, त्यांचं वर्णन येते. कसे आहेत भगवान शिव, भगवान शिवांचं वर्णन त्यांनी करून दाखवले. कसे आहे, एका खूप मोठ्या अशा सिंहासनावर ते बसलेले आहेत भगवान शिव. सनातन असे आहे, स्वयंभू आहे. 5 मुख आहेत भगवान शिवांना, पंचमुख. प्रत्येक मुखावर 3 नेत्र आहेत, 3 असे 15 नेत्र भगवान शिवांना आहेत. प्रत्येक मस्तकावर अर्धचंद्राकृती आहे, प्रत्येक मस्तकावर अर्धचंद्राकृती. सर्वांगावर भस्म लेपन केले, कापराप्रमाणे गोरे आहे, अत्यंत तेजस्वी आहे. सफेद रंगाचे वस्त्र पांघरलेले आहेत आणि त्यांच्या वामांगावर गौरी अर्थात पार्वती माता होती. पार्वती ही पार्वती कशी आहे, जशी वीज कडकडावी त्या विजेचा जशी विजेचा रंग असतो ना, त्या पद्धतीच्या रंगाची ही होती. म्हणजे अत्यंत शुभ्र अशी देवी पार्वती. आणि ते लावण्य अद्भुत होतं. शिवमहापुराण वर्णन करतात त्याच्या अद्भुत लावण्याबद्दलचे. आणि सर्वही देवता आणि गणगंधर्व त्यांची सेवा करण्यात त्या ठिकाणी बसलेले होते. गणेश, भृंगी, नंदी, वीरभद्र असे सर्व शिवगण त्यांच्या आज्ञेत होते. आणि तिने तिथे जाऊन नमस्कार केला. डोळ्यातून आनंद अश्रू वाहत होते, कारण शिवप्राप्ती झाली, कल्याण प्राप्ती झाली. आणि ही प्राप्ती झाल्यानंतर तिने सुखाने त्या ठिकाणी शिवलोकामध्ये राहण्याचा निर्णय भगवान शिवांनी शिवलोकात राहावं. देवी पार्वतीने सांगितलं, तू आता माझी मैत्रीण म्हणून राहा, चंचुलीला मैत्रीण म्हणून घेऊ. या पद्धतीने अनेक दिवस निघून गेले. आणि एके दिवशी चंचुलीला काहीतरी आठवलं आणि ती देवी पार्वतीकडे आली आणि स्तुती करू लागली. देवी पार्वतीची काय स्तुती करते, गिरिजय स्कंद मातस्त्वं सेविता सर्वदा नरैः सर्व सौख्य प्रदे शंभू प्रिये ब्रह्मस्वरूपिणी विष्णु ब्रह्मादिभिः सेव्या सगुणा निर्गुणापि च त्वम् आद्या प्रकृती सूक्ष्मा सच्चिदानंद रूपिणी सृष्टि स्थिती लयकरी त्रिगुणा त्रिशूलालया ब्रह्म विष्णु महेशानां सुप्रतिष्ठिता करा. कशी आहे, गिरिजे स्कंद मातस्त्वं, हे गिरिनंदिनी तू स्कंदाची आई आहेस, तुला नमस्कार. सेविता सर्वदा नरैः, सर्व नरांकडून सेवित आहेस. सर्व सौख्यप्रदे, सर्वही सौख्य देणारी, शंभू प्रिय, शंभूलाही प्रिय असलेली ब्रह्मस्वरूपिणी तू आहेस, परब्रह्मस्वरूपिणी तू आहेस. विष्णू ब्रह्म आदी सेव्या, विष्णू आणि ब्रह्मादींनी जी सेवित आहे, विष्णू ब्रह्मादींनी ज्याची सेवा केली आहे. सगुणा निर्गुणापि च, सगुण आणि निर्गुण सुद्धा आहे अशी. त्वम आद्या, तू आदी आहेस. प्रकृती सूक्ष्म, सूक्ष्म प्रकृती तू आहेस. कशी आहे, सच्चिदानंद स्वरूपी, सच्चिदानंद स्वरूप. सृष्टी स्थिती लय करी, सृष्टी स्थिती आणि लय या 3 गोष्टी तू करते. त्रिगुणा, 3 गुण तुझ्यामध्ये. त्रिसुरा लया,
त्रिसूर म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे तिघदेव, त्यांचं आलय म्हणजे निवासस्थान असते. ब्रह्मा विष्णू महेशाना सुप्रतिष्ठा करा, म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांची जी प्रतिष्ठा आहे ती जिच्यामुळे आहे, अशी आदि पराशक्ती तुला नमस्कार. आता आपल्याकडे कोणताही देव त्याचा नमस्कार केला म्हणजे काहीतरी इच्छा आहे म्हणून देवाला नमस्कार करतो. कारण भगवंताच्या समोर गेल्यानंतर आपल्या मनात काही ना काही इच्छा असते म्हणून भगवंतासमोर आपण त्या पद्धतीने जात असतो. पण भगवंतासमोर जाताना मन किंवा बुद्धी शून्य अवस्थेत असावी तरच भगवंताचं ज्ञान त्यामध्ये पोहोचतं. भगवंत काहीतरी सांगत असतो, आपण काहीतरी बडबड करत असतो, दोघांचंही काहीतरी बोलणं चालू असतं, पण तोही याचं ऐकत नाही, हाही त्याचं ऐकत नाही. म्हणून आपण शून्य मनाने जावं, कारण तो बोलत असतो त्या. भगवंत काय सांगतो, तुमचं जीवनाचं कल्याण काही सांगतो. पण या ठिकाणी प्रार्थना केली चंचुलेने, या देवी किंवा गिरीचे संत मात असतो हे गिरी, आणि प्रार्थना देवीला अशा पद्धतीने शंकराचार्यांनी प्रार्थना केली. महिषासुरमधील स्तोत्र शंकराचार्यांनी लिहिले, ऐ गिरिनंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदिनुते गिरिवर विंध्य शिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते भगवती देशिकी कंठ कुटुंबिनी भूरी कुटुंबिनी भूरी कृते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते जय जय हे महिषासुर मर्दिनी. त्या महिषासुर मर्दिनीला नमस्कार. अशी असलेली ही महिषासुर मर्दिनी अशी असलेली गिरिजा, हिला नमस्कार केला चंचुलेने. त्या देवीला कळला की काहीतरी मागते आहे म्हणून देवीने प्रतिप्रश्न केला, तुम्ही काय इच्छा आहे सांग. चंचुलेने प्रश्न विचारला, मी तर मुक्त झाले, मी शिवलोकात आले, पण माझा पती माझ्या आधी मृत्यू पावला, त्याचं काय झालं ते सांगावं. सोपा प्रश्न. आणि त्यावेळेस देवी पार्वती उत्तर देते की बिंदुकाच्या मृत्यूनंतर बिंदुक जो आहे तो विंध्य पर्वतावर जाऊन पडलाय पिशाच्य योनीमध्ये, त्याला जन्म भेटलाय पिशाच्याचा, विंध्य पर्वतावर जाऊन बसलाय तो, असं देवीने सांगितलं. त्यावेळेस ती चंचुला काय म्हणते, त्या पतीची सद्गतीची प्रार्थना ती करते, त्याला काहीतरी मोक्ष मिळेल असं काहीतरी करा म्हणून. आणि मग या पद्धतीने विचार करत असता पार्वतीने प्रार्थना केली. पार्वती देवी तुंबरूला बोलते. तुंबरू जसे भगवान विष्णूंचे नारद हे मुनी आहेत ना, किंवा नारद हे देवर्षी आहेत, त्यांचं गुणगान गातात कायम, तसं भगवान शिवांकडे तुंबरू नावाचे मुनी आहेत. तुंबरू अश्वमुखी आहेत तुंबरू. आणि शिव संप्रदायामध्ये किंवा शैव संप्रदायामध्ये तुंबरूची जयंती साजरी करतात. अशी असलेले शिवशंकरांचं गाण गाणं आणि ब्रह्मदेवाचं गाण करण्याचं एक मुनी आहे बरं का, तिसरे पर्वत मुनी असं त्यांना नाव दिले, मुनिराज पर्वत. असे 3 मुनी आहेत, 3ही देवांची प्रार्थना करणारे. असे तुंबरू नावाचे मुनी, त्यांच्याविषयी सांगताना असं सांगितलंय, शिव सत्कीर्ती गायक असल्याला म्हटलंय, भगवान शिवांची सत्कीर्तीचं गायन करणारे गंधर्वराज असं नाव दिले, गंधर्वराज. आणि पुढे त्यांना नाव दिले नारदप्रिय, नारदालाही प्रिय असते असे असते तुंबरू. आणि या तुंबरूंना बोलवणं पाठवलं, तुंबरूंचं आगमन झालं. तुंबरूंनी देवीला नमस्कार केला, माते काय आज्ञा आहे सांगावं. शिवशिवनाम त्याचं काय चालू आहे, शिवशिवनाम, शिवनाम तिकडे श्रीपा का पडेल, शिवशिवनाम त्याचं चालूच आहे काहीतरी, भगवान शिवांचं ते नाव घेतच आहे. असे असलेले ते तुंबरू जे आहे ते भगवान देवी पार्वतीला म्हणतात, काही आज्ञा आहेत का. आणि त्यावेळेस देवी पार्वती आज्ञा सांगते. काय आज्ञा, काय सांगते, हे तुंबरू तू विंध्य पर्वतावर जा, या चंचुलीला सोबत घेऊन जा विंध्य पर्वतावर. हिचा पती पिशाच्या रूपात पडला, याचा मागच्या जन्मातला पती पिशाच्या रूपात पडलेला आहे, त्याला शिवपुराणाचं गायन शिवपुराण ऐकव. फक्त शिवपुराण ऐकव, त्याने कसंही ऐकलं तरी चालेल, पण ऐकव हे सांगितलं. आणि सर्व ही मंडळी जे दोघंही जण त्या ठिकाणी विंध्य पर्वतावर गेले. विंध्य पर्वतावर गेल्यानंतर सर्व ठिकाणी आमंत्रण पाठवले, कथा होणार आहे. आणि त्या पिशाच्यालाही शोधलं त्यांनी, पण तो पिशाच्या एका जागेवर थांबत नव्हता. यांनी काय केलं, साखळ दंडाने त्याला झाडाला बांधून ठेवलं. कथा सांगायची कशी सांगलं ना, कथा त्याला ऐकवायची आहे, त्याला मुक्तीच नाही. मग त्या पिशाच्याला बांधून त्याला कथा सांगितली या तुंबरू मुनी. शिवकथेचं काम झालं, ऐकणारे अनेक लोक होते, करोडो लोक त्या ठिकाणी ऐकणारे होते, करोडो जीव, करोडो लोक नाही, करोडो जीव. आता या ठिकाणी सुद्धा आपण एवढे जाऊन असंही नाही बरं का,
छोटे छोटे किडामुंगी आहेत, मांजर आहेत, कुत्रे आहेत, हे तर ऐकणारे जीव आहेत. नुसतं ऐकता येतात. म्हणजे अशा पद्धतीने त्या पिशाच्याला बांधून ठेवलं, गरुड जीव ऐकणारे होते. त्या सर्वांनी ही कथा सांगितली, त्या पुढे कथन केलं आणि या बिंदुगाला ही मुक्तीस नेलं. बिंदुगाची सुद्धा मुक्ती झाली. शिवलोकामध्ये शिवपार्षदगण घेण्यासाठी आहे. बिंदुगाला मुक्ती मिळाली. असं असलेली शिवकथा, अशी असलेली शिवपुराण ही महात्म्य सांगितलं. असे शिवमहापुराण इतकं महान असं असलेलं पुराण, याचं फक्त क्षण मात्रेचा श्रवण झालं ना की त्याच कल्याण होतं. तो शिवरूपामध्ये, शिव म्हणजे कल्याण. दुसरा शब्द वापरला शंकर. शम करोती ते शंकर. जो त्रिविध तापांचं शमन करतो त्याला शंकर म्हणावं. किंवा शंक अधिक हरती इथे शंकर. जो शंकांचं निरसन करतो त्याला शंकर म्हणावं. दोन व्याख्या आहेत भगवान शंकराच्या. आणि तिसरा शब्द आहे रुद्र. रु म्हणजे पाप, द्र म्हणजे कमी करणारा, पाप संपवणारा जो आहे त्याला रुद्र म्हणतो. आता रुद्राचा अर्थ रडणारा अनेक जण लावतात, तो रडणारा नाही, पापांचं हनन करणारा जो आहे म्हणून रुद्र. रु म्हणजे पाप, द्र म्हणजे पापांचं तरी भूत करणारा, ते पाप नष्ट करणारा असा असलेला रुद्र भगवान शिव. या दोन्ही कथा ऐकून आता शौनकांना वाटले कथा शिवपुराण ऐकावं. म्हणून त्यांनी प्रश्न विचारला, या शिवपुराणाच्या श्रवणाचा विधी सांगा. हे ऐकल्याने काय फळ मिळतं किंवा हे कसं ऐकावं. शिवमहापुराण त्यावेळेस सूत सांगू लागतात. सर्वात पहिले एखाद्या ज्योतिषाला विचारावं, एक चांगला मुहूर्त काढावा आणि तो मुहूर्त बघून त्याची कार्यक्रम कशा पद्धतीने आहे हे तयार करावं. शिवमहापुराणात सर्व गोष्टी. आणि हे जे अनेक ठिकाणी या कार्यक्रमाचं आमंत्रण द्यावा. देश विदेशामध्ये आमंत्रण द्यावे असं सांगितलंय शिवमहापुराणामध्ये. आणि आपल्या कल्याणाची इच्छा ठेवणाऱ्या प्रत्येकाने या ठिकाणी यावं आणि दररोजची कथा श्रवण करावी प्रत्येकाने. या कथेसाठी दररोज द्यावं. दररोज शक्य नसेल, निदान एक दिवस तरी या कथेचं श्रवण करावं. कारण या क्षणभर जरी बसलं तरी सौभाग्य सुद्धा दुर्लभ आहे. सौभाग्यालाही दुर्लभ आहे अशी मुक्ती मिळते. सौभाग्य काय आहे? भाग्य म्हणजे भाग्यापेक्षा श्रेष्ठ सौभाग्य. सौभाग्याला दुर्लभ असं मोक्षपद मिळतं, क्षण मात्र असते. मग हे कोणत्या ठिकाणी करावं? शिवमंदिरात, तीर्थाच्या काठावर, वनामध्ये किंवा घरामध्ये चांगल्या ठिकाणी उत्तम असं स्थान निर्माण करावं. त्या ठिकाणी केळीच्या खांबाने सुशोभित असा मंडप असावा. फुलांच्या माळा आणि पताकांनी ते सजवलेलं असावं आणि त्या ठिकाणी भगवान शिवांची दिव्य आसनावर व्यवस्था करावी. कथावाचक आणि श्रोते जे आहेत त्यांसाठी कथावाचक आणि श्रोत्यांसाठी सुद्धा आसनाची व्यवस्था करावी. श्रोता उंच असणं, वक्ता उंच असणं असावं, श्रोते खाली असावे. वक्त्याचं मुख हे उत्तरेला असावं आणि श्रोत्यांचे वक्त्याच्या समोर असावं. शिवमहापुराण माझ्या मनातच साकारलं. शिवमहापुराण जोपर्यंत वक्ता व्यासपीठावर बसलेला आहे तोपर्यंत श्रोत्याने कोणाचाही नमस्कार करू नये. आदेश आहे कोणाचाही नमस्कार करू नये. फक्त पुराणाच्या वक्त्याला नमस्कार करावा. कारण पुराणाचा वक्ता बालक, युवक, वृद्ध, दरिद्री किंवा दुर्बल जरी असला तरी तो वंदनीय असतो. शिवपुराण त्याच्या मुखातील वाणी जी आहे ती कामधेनूप्रमाणे आहे. त्या कामधेनूचं ग्रहण तुम्ही करावं. कल्पवृक्षाप्रमाणे त्याची वाणी आहे. त्याच्याबद्दल तुच्छ बुद्धी ठेवू नये हे शिवपुराण सांगते. आणि संसारातील सर्वही गुरूंमध्ये श्रेष्ठ गुरु हा वक्ता आहे हेही सांगितले. त्या वक्त्याच्या पदावर कोणी बसलं तर ही व्यासपीठ आहे, ही व्यासांची परंपरा आहे. म्हणून सर्वात पहिल्यांदा आल्यानंतर काय केलं? प्रदक्षिणा केली, नमन केलं. कोणाला? व्यासगादीला. ही व्यासांची परंपरा, ही माझी स्वतःची नाही, ही माझं स्वतःच स्थान नाही, हे व्यासाचंच आहे. इथे वक्ता म्हणून आज मी आहे, उद्या कोणीही असू शकतो. म्हणून व्यासांची गादी. याच्यावर माझा अधिकार नाही, हे व्यासपीठ आहे, या व्यासांचा आहे. वक्ता सुद्धा तेच आहे. भगवान शिवच बोलत आहेत आणि भगवान सर्व ऐकणारी शिवच आहे. श्रोता वक्ता श्री रुक्मिणी पांडुरंग समर्थ. सर्वात पहिल्यांदा नमनामध्ये हेच बोलतो, श्रोता वक्ता रुक्मिणी पांडुरंग समर्थ. श्रोते सुद्धा तेच आणि वक्ता सुद्धा तेच भगवान शिवस्वरूप. मग या ठिकाणी पुढे सांगतात
सर्व वक्ता कसा असावा, तो पवित्र असावा, दक्ष असावा, शांत स्वभावाचा असावा, त्याने मत्सरावर विजय मिळवलेला असावा, त्याच्यामध्ये द्वेषबुद्धी नसावी, तो साधू प्रवृत्तीचा असावा, सज्जन असावा आणि दयाळू असावा, कायम दया करणारा असावा. वक्त्याजवळ श्रोत्यांचं शंकांचं समाधान करणारा सुद्धा एक व्यक्ती असावा. जर तो व्यक्ती असेल तर वक्त्यांची शंका घ्यायची चालेल, शंकांचं समाधानही नक्की करावं. मग ते सांगत असताना ग्रंथाचे सुरुवातीला सांगितलं, पहिले गणेश पूजन करावं, शिवशक्ती पूजन करावं, नवग्रह सर्वतोभद्राचं पूजन करावं, ग्रंथाचं पूजन करावं, संतांचं पूजन करावं, हनुमंतरायाचं पूजन करावं, जो वक्ता आहे त्याचं पूजन सर्वात शेवट करावं. सर्वात शेवट क्रमाने आलेलं त्यांचं पूजन करावं. जर जो वक्ता किंवा श्रोता विकारात अडकलेला किंवा पाखंडपूर्ण बोलणारा असेल ना, त्याला त्याचं पुण्य पूर्णपणे क्षीण होतं. शिवमहापुराणामध्ये जर पाखंडपूर्ण बोललं ना तर पूर्णपणे जे पुण्य आहे ते क्षीण होतं. पण आम्हाला धर्माचं बंधन आहे. काय बंधन आहे आम्हाला धर्माचं? धर्माचे पालन करणे, पाखंड खंड नाही, येतो आम्हाला हे सांगितलंय. आम्हाला धर्मात बंधन, काही ठिकाणी बंधन आहे बरं, काही पाठवेदन, काही ठिकाणी पालन आहे. धर्माचं पालन आहे, धर्माचं बंधन आहे. करणे पाखंड खंडन, पाखंडाचं खंडन करावं, पाखंड पूर्ण बोलू नये असं सांगितलं. श्रोता कसा असावा, वक्त्याबद्दल सांगितलं, श्रोत्याबद्दल सांगते आता सुतजी. श्रोता श्रद्धा आणि भक्तीने युक्त असावा. कथेत बसून त्याने इतर कर्मांचा विचार करू नये, त्याने इतर कर्मांचा विचार करू नये. तो कायम मौन धारण केलेला असावा, पवित्र असावा, उद्वेग शून्य असावा. नाहीतर काही काही कथा चालू असतात ना, त्यांच्या अंगामध्ये उद्वेग संचारतो. उद्वेग म्हणजे एखादी गोष्ट ऐकल्यानंतर त्याच मानसिकतेत निघून जाणे. पण याविषयी सांगितले, ज्यावेळेस भगवंताचं वर्णन असेल ते सात्विकता आहे, ज्यावेळेस युद्धाचं वर्णन असेल ते राजसी प्रवृत्ती आहे, ज्यावेळेस एखाद्या पापाचं वर्णन असेल ती तामसिक प्रवृत्ती आहे. पण सत्व रज तम या तीनही पेक्षा वेगळं निर्गुण अवस्था ज्याला या कथेमध्ये कळाली तो या तिन्हींच्या वरचा निर्गुण रूपी होऊन जातो, त्रिगुणातीत होऊन जातो. तेच करायचंय, कारण कथा त्रिगुणात्मक त्रयमूर्तीची आहे. दत्तप्रभू जरी म्हटलं तरी हेच आहे, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती. ना बाबा सांगता आम्हाला त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणार. दत्त शब्दाचा अर्थ जो देतो तो दत्त, देतो तो दत्त, कायम देणार आहे, कायम देतो, कायम देतो. आणि दत्तांबद्दल एक शब्द आहे बरं का, दत्तांबद्दल असं म्हणतात की ते कायम प्रार्थना केल्याबरोबर त्या ठिकाणी प्रकट होतात. काय शब्द त्या ठिकाणी? स्मर्तृगामी, असे अशक्य ही शक्य करणारे आहे. अशा त्रिगुणात्मक त्रयमूर्ती समोरची कथा. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती कसा उद्वेग शून्य असावा श्रोता, कारण श्रोता सुद्धा दत्तरूप आहे, वक्ता सुद्धा दत्तरूप आहे. भक्तिरहित होऊन जर या पुराणाचं श्रवण केलं तर जन्मजन्मांतराचे क्लेश भोगावे लागतात. म्हणून या ठिकाणी भक्तिभावाने बसावं असं वर्णन आहे. पुराणाचं दर्शन केल्याशिवाय जो बसतो तो त्याला दरिद्रता प्राप्त होते असं म्हटलंय. म्हणून बसण्याच्या अगोदर ग्रंथाचं दर्शन करून बसावं. कथेमध्ये मध्येच उठून जो जातो त्याची सर्व ही संपत्ती नष्ट होते. शिवमहापुराणात सांगितले, माझ्या मनात हा जी व्यक्ती डोक्यावर पगडी घेऊन हे पुराण श्रवण करते त्याचं सर्व कुळ नष्ट होतं असं म्हटलंय. त्यानंतर जो पान खात श्रवण करतो तो नरकामध्ये जातो, त्याला स्वतःची विष्ठा खावी लागते. पान खात या शिवपुराण कथेत बसल्यावर वक्त्यापेक्षा उंच आसनावर जर बसला त्याला कावळ्याचा जन्म मिळतो. हे वर्णन आहे शिवमहापुराणात. वक्त्याला नमस्कार न करता बसला तर तो अर्जुन वृक्षाचा जन्म मिळतो. अर्जुन वृक्ष हा झोपून कथा ऐकली त्याला अजगराचा जन्म मिळतो. म्हणून झोपून सुद्धा कथा ऐकू नये. वक्त्याच्या समान आसनावर जर बसला तर गुरुशय्येवर शयन करण्याचं पाप त्याला लागतं. गुरुशय्येवर गुरुच्या आसनावर झोपण्याचं पाप त्याला लागतं. कथेमध्ये जर कोणी वाईट बोलत असेल त्याला गाढवा जन्म मिळतो. आपल्या गावात कथा असून जर कथा ऐकण्यासाठी येत नसेल तर त्याला जंगली डुकराचा जन्म मिळतो. शिवपुराणात सांगितलंय, माझ्या मनाचं काही सांगायचं. आणि कथेत विघ्न टाकणारे जे आहेत त्यांना सुद्धा डुकराचा जन्म मिळतो असं सांगितलं. हे सगळं माहिती त्याने दिली या पुराणात. प्रदेश असं असलेले हे शिवमहापुराण आणि याची स्तुती त्या ठिकाणी सुतजी करतात. ही सर्व माहिती सांगून झाल्यानंतर पुढे जातात.
याचे 2 अध्याय यामध्ये आहेत. एवढंच वर्णन आहे. 2 अध्याय घेतले. म्हणजे सर्वात पहिलं एक अध्याय चंचुळे चिंत्याकाराबरोबर पुढचे 3 अध्याय, त्यांचे 2 अध्याय, 7 अध्यायांचं महात्म्य. आपल्याला थांबायचंय अजून फक्त 5 मिनिटं. पुराणांची स्तुती पाहू. विद्येश्वर संहितेला प्रारंभ करू आणि मग थांबूया आपण. पुराणांची स्तुती करताना त्यांनी अशी केली. श्रीमद शिवपुराणाख्य प्रत्यक्षत्वं परमेश्वर किंवा महेश्वर श्रवणार्थं स्वीकृतोऽसि संतुष्टो भवो वै मनोरथो मदीयोऽयं कर्तव्यः सफलस्तवा निर्विघ्नेन संपूर्णं तथा श्रवणमस्तु मे भवाब्धिमग्नं दीनं मां समुद्रभर वारणवात् कर्मग्रामपीडितांग दासोहं तव शंकर. मी तुझा दास आहे. मला कोणी धरलंय तर कर्मरूपी ग्राहाने धरलंय. ग्राहक भवाब्दीमध्ये मी मग्न होतो, कर्मरूपी ग्राहाने धरलं. ग्राह म्हणजे मगर. कर्मरूपी मगरीने माझे पाय धरले आणि मला यातून उद्धार कर. समुद्र वारणवाद म्हणजे भवसागरातून माझा उद्धार कर. मी तुझा दास आहे. अशा पद्धतीने मग हे स्तुती या ठिकाणी, सुंदर अशी स्तुती त्या ठिकाणी सुत मुनींनी केली. आणि ही स्तुती करून झाल्यानंतर या कथेमध्ये जेवढं काही महात्म्य येतं तेवढं सगळं भगवान शिवांच्या संदर्भाने आलेलं असंही नाही. बरं, काही काही ठिकाणी देवी शक्ती आहे, काही ठिकाणी गणपतीचं वर्णन आहे. असं असलेलं हे शिव महापुराण आणि याची असलेली विद्येश्वर संहितेला सुरुवात होते. विद्येश्वर संहिता. विद्येश्वर, विद्येचा ईश्वर म्हणून विद्येश्वर. आणि या विद्येश्वर संहितेमध्ये काय काय आहे? भगवान शंकराच्या लिंगाचं महात्म्य, शिवलिंग महात्म्य, लिंगाचं प्राकट्य शिवलिंग महात्म्य, भस्माचं प्राकट्य भस्म महात्म्य, रुद्राक्ष महात्म्य, शिवभक्त महात्म्य, हे महात्म्य यामध्ये आले. शिवपूजन महात्म्य, शिवाचं पूजन कसं करावं. शिवाच्या पूजनाचा वार रविवार सांगितलं शिव महापुराणात. रविवारी भगवान शिवांचं पूजन करावं, कारण भगवान शिवांचा वार रविवार असं त्यांनी म्हटलं, असं सांगितलं शिव महापुराण. असं असलेलं हे शिव महापुराण, त्याची विद्येश्वर नावाची संहिता, त्याला प्रारंभ होतो आणि ध्यानाचा मंत्र सर्वात पहिले घेतात. शिव महापुराणाच्या प्रत्येक संहितेची सुरुवात ही भगवान शंकराच्या ध्यानाने आहे. काहीतरी ध्यान, काहीतरी मंत्रोच्चारण त्या ठिकाणी केले. आद्यंत मंगलम जात समान भावमान्यम तमिशम मजरा परमात्मदेवम पंचान्नम प्रबल पंच विनोदशीलम संभावे मनसी शंकरम अंबिकेशम. तो कसा आहे? तो आधीपासून अंतापर्यंत आहे. अत्यंत आधीपासून अंतात जो नित्य मंगलमय आहे, ज्याची कशासोबत सुद्धा तुलना करता येत नाही, समान भाव आहे, जो आत्म्याच्या स्वरूपाला प्रकाशित करतो, आत्मतत्वाला प्रकाशित करतो असा, ज्याला 5 मुख आहेत आणि जो पंचकर्मरूपी, पंचकृत्यरूपी 5 विनोद करतो. सृष्टीची निर्मिती, सृष्टीची स्थिती म्हणजे पालन, सृष्टीचं लय, 4थं सांगितलं तिरोभाव, 5वं सांगितलं अनुग्रह. तिरोभाव म्हणजे प्राणाचं उत्क्रमण, एका देहातून दुसऱ्या देहात टाकून प्राणाचं उत्क्रमण. आणि 5वं सांगितलं मुक्ती, मोक्ष. अनुग्रह म्हणजे मोक्ष. हे 5 गोष्टी जो करतो, हे 5 विनोद आहे त्याचे, असं म्हटलं. हे 5 विनोद जो करतो आणि अशा असलेल्या सर्वश्रेष्ठ अजरामर असा अंबिकेशाला नमस्कार असतो. हे अंबिका ईश, अंबिकेचा ईश, अंबेचा ईश, देवी शक्तीचा ईश, देवी शक्तीचा पती म्हणून त्याला नमस्कार. मग पुढे व्यासजींचं वर्णन आहे. व्यासजी प्रयाग क्षेत्रामध्ये आहे, गंगा यमुनेच्या संगमावर आहे. प्रयागे तीर्थे गंगा कालिंदी संगमी असं म्हणतात. त्या ठिकाणी पवित्र अशा त्या गंगा आणि कालिंदीच्या संगमावर, गंगा आणि यमुनेच्या संगमावर जे ब्रह्मलोकाला जाण्याचा मार्ग आहे, अशा प्रयाग तीर्थावर व्यासमुनी बसलेले असताना एक विशाल यज्ञ त्या ठिकाणी चालू होता. आणि व्यासांचे शिष्य जे होते ते कथा सांगत होते आणि रोमहर्षण प्रश्न विचारत होते. या ठिकाणी रोमहर्षण सुद्धा आहे. पहिले रोमहर्षावर होते, आता रोमहर्षण सुद्धा. व्यास सांगताय ही कथा नारदांना आणि मग व्यास मुखातून व्यास ही कथा सांगतायत आणि ती सुतांना सांगतायत. नारद ब्रह्मदेवांकडून ऐकतायत. असं असते ही शिवमहापुराण कथा आश्चर्याचं भांडार आहे असं म्हटलंय. आणि शिवमहापुराणाची असं सांगितलंय, सर्व पापातून उद्धार करणारं, सर्व वेदांत सार असं, कली कलुष नाशक, 4ही पुरुषार्थ देणारं असं हे शिवमहापुराण आहे.
त्याच्या अध्ययनाने काय होतं, पापासक्त जीव जो आहे तो श्रेष्ठ गतीला जातो. कीर्तन श्रवणाचं फळ असं मिळतं या पुराणाच्या कीर्तन श्रवणाचं, जे कोणी वर्णन करू शकत नाही, ब्रह्मादी कधी आले तरी वर्णन करू शकत नाही असं फळ त्या ठिकाणी मिळतं. आणि याच्या पठणाचं फल काय आहे तर वेदांच्या पठणात जे फल आहे ते शिवमहापुराच्या पठणाने मिळतं. वेद वाचण्याचं फळ यातून मिळतं. आणि मग याचं वाचन कधी करावं, सुरुवात कधी करावी याबद्दल सांगताना सांगितलंय. चतुर्दशी तिथीला शिवपुराणाचा पाठ केल्याने शिवपुराणात जितकी अक्षर आहे तितक्या गायत्री मंत्र जपाचं फळ मिळतं. जितकी अक्षर आहेत 24,000 श्लोक आहेत, 24,000 गुणिले 32 त्याचा अनुष्ठुप इतकं गायत्री मंत्र जपाचं फळ मिळतं. कधी चतुर्दशीला पाठ केल्याने चतुर्दशीला सुरुवात करायची. आणि त्यासाठी मार्गशीर्ष चतुर्दशी सांगितली, मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशी याचं वर्णन पुढे येणार आहे. जर या पद्धतीने पाठ जर केले तर केलेल्या कर्माचं कोटी गुणा आणि फळ मिळतं. या शिवमहापुराणाचं भगवान भैरवनाथाचं जर श्रवण केलं भैरवनाथासमोर तर मनोवांछित फळ प्राप्ती होते. भैरवनाथासमोर याचं श्रवण किंवा पाठ करावा, भैरवाच्या समोर भैरवनाथासमोर याचं वर्णन करावं. त्यानंतर वटवृक्ष किंवा बिल्व वृक्षाच्या खाली किंवा त्याची प्रदक्षिणा करत असताना पाठ केल्याने असं काहीच राहत नाही जे मिळायचं राहिले, सगळं काही मिळतं. वटवृक्षाच्या किंवा बिल्व वृक्षाच्या खाली याचं पठण करावं. ही वेगवेगळी विधी सांगितली आणि अशा पद्धतीने विद्येश्वर संगीला प्रारंभ होतो. पुढे मूळ शिवपुराणात किती संहिता किती खंड आहेत त्याचे सर्व वर्णन आहेत. ते सर्वही उद्याच्या भागात पाहून आपण श्रवण मनन आणि कीर्तन नेमकं काय आहे ते उद्या पाहणार आहोत. संतांनी श्रवण मनन आणि कीर्तन कशा पद्धतीने सांगितले लिंग महात्म्य उद्या येणार आहे. ब्रह्मा आणि विष्णू यांमध्ये भांडण होतं, मध्ये अग्निस्तंभ प्रगट होतो, याची कथा उद्याच्या भागात विस्तारपूर्वक ऐकणार आहोत. आजच्यासाठी इतकंच. करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा अपराधं वेतं अवेतं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शंभो. ओम जय शिवोंकार. त्यानंतर कर्पूर गौरव होईल, गांधी जोटाने होईल आणि जय होईल. आरती घेण्याचं कारण थोडक्यात मला म्हणे दत्तांची पण आरती म्हणले, दत्तांची आरती आहे सिद्ध करता नाही. कर मध्ये कमंडल चक्र त्रिशूल धरता. ओम जय शिव ओंकार.
तसा पूजते सोहे स्वामी तसा पूजते सोहे तीनो रूप निरपता रूप निरपता त्रिभुवन मन मोहे ओम जय शिव ओंकारा श्वेतांबर पीतांबर वाघांबर अंगे स्वामी वाघांबर अंगे ब्रह्मादिक सनकादिक भूतादिक संगे ओम स्वामी चक्र त्रिशूल धरता जग करता जग हरता जग पालन करता ओम जय शिव ओंकारा ओम जय शिव ओंकारा प्रभु हर शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदा शिव हर नाम की धारा जानत विवेका स्वामी जानत विवेका प्रणवाक्षर के पदे ये तीनों एका ओम जय शिव ओंकारा
करता करविता श्री पांडुरंग समर्थ बोला पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भक्त हृदय पूर्णिवासी श्री रुक्मिणी प्राण संजीवन माय बाप श्री पंढरीनाथ भगवान की जय. हरि ओम शांती शांती शांती. जोरात वाजवा जोरात वाजवा हनुमंतानं मला जोरात वाजवा. क्या बात.